नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद वडोकर आपलं हार्दिक स्वागत करत आहे स्पार्क अकॅडमी आयोजित पीवायक्यू डिस्कशन सिरीज मध्ये. आपण जीएस कोर्सचे पीवायक्यू डिस्कशन बघत आहोत. आपण जीएस कोर्स मध्ये इकॉनॉमिक्स या टॉपिकला जात आहोत. आपण 2020-21 चे प्रश्न बघितलेत. आता आपल्याला 2022 चे प्रश्न बघायचे. तर 22 चा पेपर तुमच्या समोर असणार आहे. 22 चा पेपर आपण लगेच सुरू करू. 22 चा पेपर बघा थोडासा ट्रिकी होता आणि तो प्रश्न पेपर कसा ट्रिकी होता हे आपल्याला लगेच बघायचं आहे. तर यामध्ये बघा प्रामुख्याने बघितलं तर पहिलाच प्रश्न कशावरती आयएमएफ वरती आहे. आयएमएफ वर ऑलरेडी प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे. तर आयएमएफ चे प्रमुख दोन कार्य विचारले. तर आयएमएफ चे प्रमुख दोन कार्य आहेत. विनिमय दराचे नियंत्रण करणे आहे का आयएमएफ चे कार्य? यस. सदस्य देशांना सदस्य देश म्हटले तर परकीय चलन आपले पडल्यास आंतरराष्ट्रीय रोख उपलब्ध करणे यस आहे ते सुद्धा. अविकसित सदस्य देशांना पायाभूत सुविधा हे कोणाचं काम आहे? वर्ल्ड बँकेचं काम आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा आयएमएफ येणार नाही. क गेला क ऑप्शन गेला की आपल्याला डायरेक्टली उत्तर येतं. अ आणि प फक्त बरोबर आहे. असे प्रश्न सोपे असतात. त्यामुळे प्रश्नांना टार्गेट करतानाच असं करायचं की ते आपल्याला इझिली जमले पाहिजेत. नंतर पुढचा प्रश्न आहे कोणते विधान करेक्ट आहे? मूल्यमापनाचं साधन हे पैशाचं कोणतं कार्य? प्राथमिक कार्य. यस. तर ते दुय्यम कार्य नाही. मूल्यमापनाचं साधन प्राथमिक कार्य आहे. त्यामुळे फक्त अ बरोबर येईल. फक्त पैशाचे कार्य आपल्याला महत्त्वाची आहे तर ते करून ठेवायचं. मनी टॉपिक मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहे. नंतर बघा आता इथे काय म्हटलेलं आहे? चलनवाढ अंतर म्हणजे जो काय मॉनिटरी गॅप आहे किंवा इन्फ्लेशनरी आपण त्याला गॅप म्हणतो. तर इन्फ्लेशनरी गॅपच्या संदर्भात जॉन मेनर्ड केन्सचं तत्व काय आहे? तर त्यांच्या मध्ये काय म्हटलेले आहे? तर केन्सच्या मध्ये डायरेक्टली काय तर गॅप बिटवीन काय अँटिसिपेटेड एक्सपेंडिचर आणि अवेलेबल आउटपुट म्हणजे काय अपेक्षित खर्च किती आहे आणि उपलब्ध उत्पादन किती यांच्यामधला जो काय डिफरन्स आहे तर तो डिफरन्स आहे. कारण का जनरली आपल्याकडे म्हटलं तर एकूण मागणी आणि एकूण पुरवठा याच्यामधला अंतर हा एक जनरल इन्फ्लेशनरी गॅप म्हणतो. परंतु केन्सच्या मध्ये जर म्हटलं तर केन्सला असं म्हणायचं की अपेक्षित खर्च किती आहे आणि तुमचा अपेक्षित किंवा उपलब्ध उत्पादन किती तर तो त्याच्यामधला जो काही डिफरन्स आहे तर तो डिफरन्स आपल्याला काढता येतो. नंतर पुढचा प्रश्न काय 4 नंबरचा? लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या संदर्भात कुठलं विधान खरं नाही? लोकसंख्या संक्रमण सिद्धांत माल्थस, स्टाईन, एजे कोल्बर आपण बघितलेले आहेत. तर बघा पहिल्या टप्प्यामध्ये काय उच्च जन्मदर आणि उच्च मृत्यूदर असतं का? येस असतं. नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर मोठ्या प्रमाणात कमी होतो. तर जन्मदर दुसऱ्या टप्प्यात कमी होत नाही तर काय होतं? मृत्यूदर कमी होतो. त्यामुळे हे त्याच्या संदर्भात खरं नाहीये. हे चुकीचं आहे. पुढचं आपण वाचू. तिसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी होतात. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर येस कमी होतात आणि पहिल्या टप्प्यात लोकसंख्या वाढीचा दर हा अतिशय कमी असतो. कारण का पहिल्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने काय होतं तर दोन्ही जन्मदर मृत्यूदर जास्त असल्यामुळे तर तो कमी असतो प्रामुख्याने असा घटक याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. तर नंतर पुढचा 5 नंबरचा क्वेश्चन बघा. 5 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे तर राष्ट्रीय उत्पन्न बघा आपला 1.1 सिलेबसचा पॉइंट आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या संदर्भात कुठले विधान खरे आहेत? तर आपल्याला बघायचे बरोबर विचारलेले. तर निर्वाह शेती म्हणजे काय? स्वतःची उपजीविका साधण्यासाठी त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? सबसिस्टन्स ऍग्रीकल्चर. तर निर्वाह शेतीमुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा कमी आकडा प्राप्त होतो का? बघा ना आपण फक्त आपल्या उत्पन्नासाठी किंवा खाण्यासाठी केले तर त्याला मार्केटमध्ये जोपर्यंत माल येणार नाही तोपर्यंत त्याची मोजदाद होणार नाही. त्यामुळे निश्चितच आकडा कमी मिळतो का? येस कमी मिळतो. वस्तू विनिमय पद्धतीच्या अस्तित्वामुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा जास्त मिळतो. जास्त मिळेल वस्तू विनिमय. जर समजा तुम्ही गव्हाच्या एका पोत्याच्या बदल्यात एक गाय एक्सचेंज केली तर गव्हाच्या पोत्याची किंमत वेगळी गायची किंमत वेगळी. त्यामुळे जास्त आकडा आपल्याला मिळेल किंवा आपल्याला कळेल त्याची किंमत किती आहे एक्सचेंज इक्वल तर तो जास्त आकडा प्राप्त होईल की नाही त्याबद्दल आपण विचार करायचा. आणि पुढचं काय काळ्या अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वामुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा प्राप्त होतो का? तर तो जास्त प्राप्त होईल का ब्लॅक इकॉनॉमीमुळे? कारण ब्लॅक इकॉनॉमी मोजली जाणार नाही. पैसाच मोजला जाणार नाहीये. त्यामुळे इथं क येणार नाही आणि मग आपलं काय होतं फक्त अ करेक्ट येईल. पर्याय क्रमांक 4 5च इथं 4 आहे. ठीक आहे. नंतर पुढचा आहे बघा आणि ग्रेट दिल्यामुळे काय अर्थशास्त्रज्ञांनी त्यांनी सार्वजनिक खर्चाची संकल्पना त्यांनी कशी मांडलेली या संदर्भात आपल्याला विचारले. सार्वजनिक खर्च रॉबिन्सन यांच्यामध्ये काय किंवा ॲडम्स यांच्यामध्ये काय किंवा श्रीमती उर्सुला हिक्स यांच्यामध्ये काय डाल्टनच्या मध्ये काय तर हा स्टेट फॉरवर्ड आहे. तर रॉबिन्सन यांनी काय म्हटलं की उत्पादक खर्च आणि अनुत्पादक खर्चाचं असं वर्गीकरण केलं जावं कोणाचं या सार्वजनिक खर्चाच्या संदर्भातलं. आणि उर्सुला हिक्स यांनी आपल्या ॲडम स्मिथ यांनी काय म्हटलं होतं की विकासात्मक खर्च असेल किंवा संरक्षणावरचा खर्च असेल तर कसं वर्गीकरण करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं उत्तर आहे. मग बाकी जोड्या तुम्ही बघून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. नंतर पुढचा आहे 7 नंबरचा क्वेश्चन. 7 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे तर 7 नंबर क्वेश्चन बघा
जीडीपी आणि जीएनपीच्या संदर्भातला आपल्याला डिफरन्स विचारलेला आहे. जीडीपी आणि जीएनपी मधला फरक काय? तर मग जीडीपी आणि जीएनपी तुम्हाला माहिती की देशांतर्गत आणि जीएनपी मध्ये परकीय म्हणून किंवा परकीय आपल्या लोकांना जे बाहेर काम करतात त्यांच्याकडून मिळालेलं उत्पन्न असेल तर ते त्याच्यामध्ये, तर दोन्ही संकल्पना एक असेल का? नाही, फरक विचारला जातो. जीएनपी मध्ये देशातील उत्पादन आणि घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते. जीएनपी मध्ये मोजली जाते का? यस, मोजली जाते. परंतु आपल्याला डिफरन्स विचारला तर डिफरन्स कसा आहे बघा. जीडीपी मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते. जीडीपी मध्ये नाही आणि जीएनपी मध्ये भांडवली घसारा वगळला जातो. आता जीएनपी मध्ये भांडवली घसारा वगळला जातो का? तर तो जीएनपी मध्ये वगळला जात नाही, तर तो कशामध्ये वळतो? एनएनपी मध्ये वळतो किंवा एनडीपी मध्ये भांडवली घसारा वळतो, त्यामुळे ते पण येणार नाही आणि जीडीपी मध्ये परदेशातलं येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. जीएनपी मध्ये काय? तर परदेशातील घटकांपासून मिळालेले जे काही इन्कम आहे आपल्याला तर ते त्यामध्ये मोजता येतं. लक्षात आलं? ठीक आहे. पुढचा आता 8 नंबरचा क्वेश्चन बघा. 8 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? तर हा प्रश्न एक थोडासा ट्रिकी होता किंवा थोडा डिफिकल्ट आपण त्याला म्हणूया. भारत सरकारच्या 2021च्या अर्थसंकल्पाच्या संदर्भातला प्रश्न होता. अर्थसंकल्पामध्ये कोणतं विधान बरोबर आहे असं विचारले. आणि बघा अर्थसंकल्पामध्ये काय वेगवेगळा खर्च म्हणजे सामाजिक सेवांवरचा खर्च, आर्थिक सेवांवरचा खर्च जो आहे तर तो बघा सामाजिक सेवा क्षेत्रामध्ये खर्चाचा महसुली खर्चातील वाटा म्हणजे जो काय रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे तर तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर सामाजिक सेवांवर तो सर्वाधिक आहे असं म्हटलेले आपल्याला बरोबर तर तो सर्वाधिक नव्हता. आता ऍक्च्युली काय तर हे बजेट वर प्रश्न विचारला आणि ऍक्च्युली हा प्रश्न थोडा डीप लेवलचा आहे, त्यामुळे एवढ्या डीप लेवलचा आपण करणं अपेक्षित नाहीये. एवढ्या डीप लेवलचा आपण करायचंच नाहीये. आणि आर्थिक सेवांचा खर्चाचा भांडवली खर्चातील वाटा हा काय होता? सर्वाधिक होता. काय असतो? सर्वाधिक त्यावेळेस होता 2021 मध्ये. त्यामुळे फक्त ब इथं करेक्ट आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे 9 नंबरचा. 9 नंबर प्रश्नामध्ये काय दिलेले आहे बघा. लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांच्या संदर्भातले विधान आपल्याला लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास. लोकसंख्या वाढ ही भूमी श्रम प्रमाणामध्ये घट आणि आर्थिक विकास स्थिर झाले. बघा ना, जर 10 लोक आहेत तर 10 लोकांना जी काही 10 एकर जमीन असणार आहे त्या ठिकाणी जर 20 लोक आले तर 20 लोकांना काय येईल? प्रत्येकी म्हणजे पर पर्सन काय फक्त 0.5 एकर येईल म्हणजे अर्धा एकर वाटा येईल. म्हणजे याचा अर्थ काय? लोकसंख्या वाढ आर्थिक विकासात स्थिर घालते का? यस घालते. नंतर लोकसंख्या वाढीच्या भांडवल निर्मितीवरील प्रतिकूल परिणामामुळे आर्थिक विकासाला चालना देते. तर भांडवल निर्मितीवरील प्रतिकूल परिणाम म्हणजे जो काय आपल्याला आपण त्याला ऍडव्हर्स इफेक्ट, ऍडव्हर्स इफेक्ट मुळे चालना मिळेल का? मिळेल का चालना? नाही मिळणार ना. कशी मिळेल चालना? आर्थिक विकासाला नाही. तर आपल्याला फक्त अकरेक्ट आहे. तर 9चा फक्त 1 बरोबर आहे. ठीक आहे. नंतर बघा डब्ल्यूटीओ संदर्भात प्रश्न आहे. डब्ल्यूटीओ संदर्भात काय म्हटलेले? डब्ल्यूटीओच्या बाबतीत विधाने विचारत घ्या. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बघा आंतरराष्ट्रीय व्यापारातील भेदभावाच्या वागणुकीच्या उच्चांकांची कार्य तर जो काय भेदभाव करतो एकमेकांसोबत व्यापार करताना की कुठल्या देशाला प्रायोरिटी द्यायची कुठल्या देशाला नाही द्यायची तर या संदर्भातलं जे आहे तर त्याच्या उच्चांकासाठी कार्य करते का? यस करते. नंतर डब्ल्यूटीओ आपल्या सदस्य देशांना दीर्घकालीन विकासात्मक अर्थसहाय्य पुरवठा करतच नाही. डब्ल्यूटीओ कशाला कर्ज देईल? दीर्घकालीन विकासात कर्ज कोण देते? वर्ल्ड बँक देते. वर्ल्ड बँक लक्षात. त्यामुळे ब येणार नाहीये. ब गेला तर इथं काही ब यापैकी नाही येणार नाही. त्यामुळे आता बघा डब्ल्यूटीओ संयुक्त राष्ट्राचा प्रतिनिधी नाही असं म्हटलेलं आहे. तर डब्ल्यूटीओ संयुक्त राष्ट्राचा प्रतिनिधी आहे का यूएनचा? तर यूएनचा प्रतिनिधी तो नाहीये. डब्ल्यूटीओ यूएनचा प्रतिनिधी नाहीये, मेंबर तो तसा नाहीये. तर अ आणि क इथं करेक्ट आहे डब्ल्यूटीओच्या संदर्भातला. पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा. 11 नंबरचा प्रश्न बघा. आपण ऍडम स्मिथ वगैरे डेव्हिड रिकार्डो यांच्या थिअरीज बघितल्या होत्या. तर त्या थिअरीजवर प्रश्न आहे. तर पैशाच्या चलन संख्यामान सिद्धांत आहे. तर पैशाचा चलन संख्यामान सिद्धांत पैशाच्या संख्येतील बदलांच्या प्रमाणात पैशाच्या मूल्याचे होणारे बदल स्पष्ट करतो. तर हे स्ट्रेट फॉरवर्ड वाक्य एक्सप्लेन चेंजेस इन व्हॅल्यू ऑफ मनी इन टर्म्स ऑफ चेंजेस इन क्वांटिटी ऑफ मनी. म्हणजे पैशाची क्वांटिटी बदलली पैशाची काय बदलणार? व्हॅल्यू बदलणार आहे. तर त्यामुळे अकरेक्ट आहे. पुढे काय म्हणतात? डेव्हिड रिकार्डोच्या पैशाच्या खरेदी शक्ती या पुस्तकामध्ये या सिद्धांताचं संख्यात्मक स्वरूप आहे. मग तुम्हाला जर माहिती असेल डेव्हिड रिकार्डो कशा संदर्भात आहे? कंपॅरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हांटेज थिअरी. त्यामुळे पैशाच्या संदर्भात डेव्हिड रिकार्डोचा काही संबंध नाही. त्यामुळे डेव्हिड रिकार्डो इथं चुकीचं आहे. त्यामुळे ब चुकीचं आहे. फक्त अकरेक्ट आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. तर हे पुस्तक कोणाचे? पैशाची खरेदी शक्ती आयर्विन फिशरचं आहे. आयर्विन फिशर संदर्भात आहे ना. संख्यात्मक हा सिद्धांतच कोणाचा आहे? आयर्विन फिशरचा. त्यामुळे डेव्हिड रिकार्डो इथे येणारच नाहीये. डायरेक्टली इलिमिनेशन होतं इथे. ठीक आहे. 11 नंबरचा प्रश्न झाला. नंतर पुढचा प्रश्न आहे 12 नंबरचा. 12 मध्ये काय दिले? प्राध्यापक ओहली हेक्टर ओहलीचा सिद्धांत आपण बघितला होता 20 पेपर मध्ये. तर ओहली यांनी आंतरराष्ट्रीय भांडवली हालचालीसाठी कोणती कारणं सुचवलेली आहेत? तर आंतरराष्ट्रीय भांडवल जी काही हालचाल होते तर त्याच्यासाठी त्यांनी काय करायचं? व्याजदरातील भिन्नता सुचवलेले, कर नीतीचं सुचवलेलं आहे, नैसर्गिक साधन संपत्तीचे उपयोग हे सुद्धा सुचवलेलं आहे.
वरीलपैकी सर्व. जेव्हा तुम्हाला काहीच माहिती असेल तेव्हा अगेन गो फॉर मॅक्सिमम. मॅक्सिमम ऑप्शन निवडा आणि त्याला मार्क करा. वरीलपैकी सर्व इथं बरोबर आहे. 12 नंतर पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा. 13 मध्ये काय आहे? लिंग आधारित अर्थसंकल्पाची स्थिती संदर्भात विधानाच्या. तर 2001-2 च्या म्हणजे 2001 च्या आर्थिक सर्वेक्षण मध्ये लिंग आधारित संकल्पाची गरज असल्याचा विषय संदर्भ देण्यात आला का? दिला असू शकतो, माहिती नाही आपल्याला, करेक्ट म्हणायचे. नंतर काय लिंग आधारित अर्थसंकल्प आणि आर्थिक वर्गीकरण या संदर्भात सामान्य दृष्टिकोन सूचित करण्यासाठी डॉक्टर अशोक लहिरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली का? असू शकते, माहिती नाही. पुढे काय आहे बघा, भारतात अद्यापही लिंग आधारित अर्थसंकल्पाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाहीये. आणि हे स्टेटमेंट थोडंसं ऑड वाटतं आणि ऑड वाटले की आपल्याला लगेच त्याला चूक करायचे. कारण जेंडर बजेट आपल्याकडे राबवलं जातं का? येस, 100% राबवलं जातं. त्यामुळे जर बघितलं क चूक आहे, आपल्याला सगळे चुकीचे विचार आहेत. त्यामुळे अ चूक येणार नाही, ब पण नाही, हे ब पण गेलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त क चूक येईल. ठीक आहे, कारण वरचे आपल्याला माहिती नाही, परंतु हे स्टेटमेंट मात्र आपल्याला काय सांगते की काहीतरी वेगळं आहे. मग काहीतरी वेगळं आलं की आपण त्यावर विचार करायचा आहे थोडासा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा आता. खालीलपैकी कोणते विधान उच्च शक्ती पैसा संज्ञेचे वर्णन करते? हाय पॉवर मनी. उच्च शक्ती पैसा कशाला म्हटलं जातं? तर त्याच्यामध्ये काय आहे? फक्त रोख रक्कम आणि चालू ठेवीचा समावेश. तर चालू ठेवीचा समावेश त्याच्यामध्ये येतो का? प्रामुख्याने. आणि फक्त रोख रक्कम येते का? तर फक्त रोख रक्कम आणि चालू ठेवीचा त्यामध्ये समावेश प्रामुख्याने होत नाही. त्यानंतर काय आहे? हे चलन देशाच्या सरकारने जारी केले. सरकार जारी करतं का चलन? कारण का बघा, तुम्ही M0 जो बघता तर तो M0 हाय पॉवर मनी आहे, उच्च शक्तीचा पैसा आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये बघा ते सरकारने जारी केलेले म्हणे हा अर्थव्यवस्थेत पैशाचा असा भाग आहे ज्याला राखीव निधीचं संबंध नसतं. राखीव निधी असतो, CRR असतो याच्यामध्ये, SLR असतो, लोकांच्या हातातला पैसा असतो याच्यामध्ये. त्यामुळे राखीव निधी असतो ज्याच्यामध्ये काय होणार? मल्टिप्लिकेशन होणार, म्हणजे मनी मल्टिप्लिकेशन होणार आहे. त्यामुळे हा पैसा काय करतो? हाय पॉवर लागतो, त्याच्यामध्ये जास्त शक्ती आहे असं दाखवतो. नंतर पुढचं काय? अर्थव्यवस्थेत पैसा असा भाग जो व्यापारी बँकांनी निर्माण केला, काही संबंध नाही व्यापारी बँकांचा. त्यामुळे 4 नंबर पण येणार नाही, पर्याय क्रमांक 3 इथं उत्तर येईल. नंतर पुढचा आहे बघा 15 नंबरचा क्वेश्चन आहे. हा सोपा होता प्रश्न आणि हा प्रश्न बघा अगेन इयर विचारलेले. त्यामुळे बघा लकडावाला समितीने दारिद्र्य संदर्भाचा अहवाल कधी सादर केला? लकडावाला समिती कधीची? 90 ची आहे का? 89 ची. तर त्यांनी रिपोर्ट कधी दिला? 1993. बघा वर्ष पण किती क्लोज दिले, 90, 91, 92, 93. तर 1993 ला लकडावाला समितीने अहवाल दिला होता. पुढचा प्रश्न काय संदर्भात आहे? टॅक्स संदर्भात आहे, कराच्या संदर्भातला. तर कर आकारणी संदर्भातला प्रश्न आहे आणि हा प्रश्न आय थिंक तो कॅन्सल झाला असेल. 16 नंबरचा क्वेश्चन नाही, 16 नंबरचा आयोगाने आय थिंक किती दिले? 3 दिलेले का? तर कोणती विधान? ऍक्च्युअली हा प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे होता, परंतु आयोगाने 3 दिलेले. तर कसा कॅन्सल होते ते सांगतो. कर आकारण्याच्या संदर्भात आपल्याला दिले. तर कराचा अंतिम बोजा ज्या व्यक्तीवर पडतो ती व्यक्ती कर भरते. बघा कराचा अंतिम बोजा आणि काय अर्ध्याचा डिफरन्स आहे. आपण जर डायरेक्ट टॅक्स बघितलं तर डायरेक्ट टॅक्स वर काय? तर बोजा आणि जो काही कर भरणारा व्यक्ती तर ती एकच व्यक्ती असते. आणि इनडायरेक्ट टॅक्स जर बघितला आपण, इनडायरेक्ट टॅक्स, तर कराचा बोजा आणि कर भरणारी व्यक्ती वेगवेगळी. म्हणजे काय? तर कराचा आधार म्हणजे जो काही कराचा बोजा वगैरे पडतो. समजा आता आपण इथं एखादी कंपनी, तर कंपनी एखादा प्रोडक्ट निर्माण करते, ते प्रोडक्ट कोणतरी व्यक्ती घेते. म्हणजे डायरेक्टली ही व्यक्ती काय करते? इनडायरेक्ट टॅक्स भरते. परंतु सरकारकडे कोण भरतं? तर ती कंपनी भरते. त्याच्यामुळे कर भरणारी व्यक्ती आणि कराचा बोजा ज्या व्यक्तीवर पडतो तो इनडायरेक्ट टॅक्स मध्ये वेगवेगळे व्यक्ती असतात, डायरेक्ट टॅक्स मध्ये एकच व्यक्ती असते. म्हणजे ज्याचा इन्कम आहे त्यालाच इन्कम टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे कराचा अंतिम बोजा त्या व्यक्तीवर पडतो जी व्यक्ती कर भरते. त्यामुळे आता हे वाक्य काही थोडंसं संदिग्ध आहे की इनडायरेक्ट टॅक्स बद्दल बोलते का डायरेक्ट टॅक्स बद्दल बोलते. त्यामुळे इथं संदिग्ध आहे. त्यामुळे इथं जर तसं उत्तर पाहिजे एसीडी पाहिजे. तर पुढे काय दिले? अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत कराचा बोजा आणि कराचा एकाच व्यक्तीवर होतो. तर हे अप्रत्यक्ष कर नाही, तर हा कोणत्या प्रत्यक्ष कराच्या संदर्भातला आहे. त्यामुळे ब तर ऍब्सोल्यूट चुकीचं आहे. पण ब चुकीचं म्हणलं तर इलिमिनेशनने काय होते? फक्त एकच ऑप्शन गेला. प्रत्यक्ष करामध्ये उच्च पातळीची लवचिकता असते, फ्लेक्सिबिलिटी आपण जे म्हणतो. येस, डायरेक्ट टॅक्स मध्ये पण असते, इनडायरेक्ट टॅक्स मध्ये असते, परंतु कंपॅरिझन मध्ये बघितलं इनडायरेक्ट टॅक्स मध्ये कराची उच्च पातळी जास्त असते, म्हणजे लवचिकता जास्त असते. त्यामुळे क बरोबर आहे. ड बघा अप्रत्यक्ष करामधून मिळणाऱ्या महसुलाच्या बाबत अनिश्चितता असते. बघा अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? आपण जे काय वस्तू कंझ्युम करतो वगैरे, आता बऱ्याच वेळा काय वस्तू महाग आहे तर लोक वस्तू घेणारच नाहीत. त्यामुळे मग त्याच्यामध्ये अनिश्चितता जास्त असते. त्यामुळे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. त्यामुळे क आणि ड तर बरोबरच आहे, परंतु अ सुद्धा विधान थोडंसं मग पार्शियली चुकीचं, पार्शियली बरोबर आहे. त्यामुळे तसं बघितलं हा प्रश्न माझ्या नंतर कॅन्सल व्हायला पाहिजे होता, परंतु तो झालेला नाही. ठीक आहे, हरकत नाही. पुढचा प्रश्न बघा 17 नंबरचा. 17 नंबर प्रश्न बघा. 17 नंबर मध्ये काय दिलेलं आहे?
आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे ही आर्थिक विकासाची व्याख्या कोणी मांडली? तर आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होण्याची व्याख्या प्राध्यापक लेविस. तर बघा मेयर बाल्डविन आणि लेविस हे दोघच आर्थिक विकासाच्या संदर्भातले महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. तर त्यांनी त्यामध्ये दोन ऑप्शन जर घेतले तर मग प्रोफेसर लेविस तर लक्षात ठेवायचं आहे. आता 17 नंबर प्रश्न नंतर आपण 18 नंबर प्रश्न बघायचा आहे. 18 नंबर प्रश्नामध्ये काय दिलेले आहे तर बघा आपल्याला जीडीपी संदर्भात हा प्रश्न दिलेला आहे आणि जीडीपी संदर्भात काय पुढील कोणते उदाहरण आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजमापाचा भाग नाही म्हटलेले. जीडीपीच्या संदर्भातला मोजमापाचा भाग नाहीये म्हटले. कार निर्मितीसाठी वापरलेलं टायरचं मूल्य वापरलं जातं का? टायरचं मूल्य वापरलं जातं की नाही? तर बघा जुन्या वापरलेल्या वस्तू पुस्तक विक्रीचं मूल्य जुन्या पुस्तक विक्रीचं मूल्य वापरलं जातं की नाही जीडीपी साठी? तर जुन्या वापरलेल्या पुस्तकाचं मूल्य वापरलं जात नाही. टायरचं मूल्य पण वापरलं जात नाही कारण का आपण कार फायनल वापरतो. नंतर काय हस्तांतर देखील पेमेंट म्हणजे आपण फक्त एक्सचेंज साठी जे काय असतं ते एक्सचेंजचा मूल्य वापरतो त्याच्यामध्ये तर ती वापरत नाही. नंतर काय मालमत्ता विक्री व्यवहारामध्ये मध्यस्थाला दिलेली चलन आता जो मध्यस्थ असतो तर ते त्याचं काय झालं त्याला इन्कम मिळालं की नाही इन्कम तर इन्कम मेथड मध्ये हे आपण जीडीपी मोजतो. त्यामुळे ड ए लिहिलं फक्त अ ब क तर अ ब क हा जीडीपी मोजमापाचा भाग येणार नाही कारण का जुन्या पुस्तकांची वर्ग आहे चालू वर्षामध्ये जे काही नव्याने घडतंय तर त्याची किंमत त्यामध्ये मोजली जाते. तर 18चं पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. नंतर बघा पुढचा प्रश्न आहे 19 नंबरचा 19 आणि 20 आपण इथं बघूया. बघा काय म्हटले राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने मांडलेल्या खालील कोणते संबंध तीव्र बेरोजगारी दर्शवते? तर क्रॉनिक बेरोजगारी तीव्र बेरोजगारी कधी दर्शवते तर जी लॉंग टर्मची असते त्याच्यामुळे काय बघा आता डेली स्थितीमुळे काय करते की आपल्याला तात्पुरती बेरोजगारी समजते त्यामुळे तीव्र बेरोजगारी आहे का ती समजणार नाही. त्यामुळे अ येणार नाही. अ नाही आला की वरीलपैकी सर्व हा ऑप्शन येत नाही. मग यूपीएस युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस आणि करंट डेली स्टेटस असेल किंवा करंट स्टेटस असेल तर ते महत्त्वाचं आहे. तर युज्युअल स्टेटस नित्य स्थिती बेरोजगारी वार्षिक बेरोजगारी आपल्याला दर्शवेल त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल 19. नंतर पुढचा प्रश्न आहे बघा 20 नंबरचा बाजार किमती स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि घटक खर्च स्थूल देशांतर्गत उत्पादन यातील फरक कशामुळे निर्माण होतो? एक लक्षात घ्या घटक किंमत म्हणजे काय आपण आपल्या इंडस्ट्रीमध्ये निर्माण केलेलं जे काही प्रोडक्ट आहे तर त्याच्यासाठी जी काही इन्व्हेस्टमेंट आहे किंवा मशिनरीची खर्च आहे तो त्याची इनिशियल प्राइस आहे ते आणि मार्केटमध्ये जेव्हा ती वस्तू येते तर त्या वस्तूवर लागणार जो काही टॅक्स वगैरे असतात किंवा त्याच्या ज्या सवलती मिळतात तर त्या सवलती ऍड त्याची किंमत येते. आपल्याला काय विचारले बाजार किंमत आणि घटक किंमत याच्यामध्ये फरक विचारलेला आहे. मग काय होतं बाजारामध्ये घटक येताना त्यावर टॅक्सची ऍडिशन होते आणि सवलतीचं मायनस होतं त्यामुळे काही तर प्रत्यक्ष कर कोणाला येतो प्रत्यक्ष कर तो इन्कम मध्ये असतो प्रत्यक्ष कर येणार नाही. प्रत्यक्ष कर इथं पण येतो येणार नाही. कर्ज यामध्ये येणार नाही. ह्याला काय ऑप्शन अप्रत्यक्ष कर्ज कर आणि अनुदान जे काय सबसिडी मिळतात तर त्या महत्त्वाचे त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं उत्तर येईल 20 चं. नंतर 21 नंबरचा प्रश्न बघा 21 मध्ये काय दिलेलं आहे बघ आर्थिक विकास आणि मानव विकास याच्यातला फरक जो आहे तर तो फरक कोणी मांडला होता? आता सगळ्यात महत्त्वाचं काही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स डेव्हलप करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका कोणाची मेहबूब उल हक आणि अमर्त्य सेन यांची. त्यामुळे दांडेकर आणि पॉल स्टेटन हे येणार नाही. राहिला प्रश्न काय हे मत कोणी मांडले तर हे मत मेहबूब उल हक यांनी मांडलं होतं. बऱ्याच लोकांना वाटतं की अमर्त्य सेन यांनी परंतु मेहबूब उल हक हे यामध्ये महत्त्वाचे व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हणजे खालीलपैकी कोणते समीकरण हे चलन संख्यामान सिद्धांताच्या रोग शिल्लक दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते? तर रोग जर आपण याच्यामध्ये जर बघितला तर तो कोणाचा आहे कोणी दिलेला आहे अल्फ्रेड मार्शल यांनी रोग सिद्धांत दिलेला आहे किंवा कॅश बॅलन्स म्हणजे की माणसाकडे जेवढा काय पगार येते किंवा जो पैसा येतो तर त्या पैशाच्या तुलनेमध्ये त्या व्यक्तीकडे किती पैसे शिल्लक राहतात यावर तो दृष्टिकोन दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मग ऍक्च्युअली आता एम इज इक्वल टू पीटी वगैरे हे तर याच्यामध्ये येणार नाही. तर हे सूत्र नाही एम इज इक्वल टू पी वाय हे पण नाही. ऍक्च्युअली ते जे सूत्र आहे तर ते एम इज इक्वल टू के टी आर असं दिलेलं आहे. पण याच्यामध्ये सुद्धा थोडी संदिग्धता होती आयोगाने हा प्रश्न रद्द करायला पाहिजे परंतु केलेला नाही. पर्याय क्रमांक 1 इथं उत्तर आहे. 23 नंबर नंतर पुढचा प्रश्न आहे 22 नंतर 23 नंबरचा प्रश्न आहे बघा हेक्चर वोलेनचा सिद्धांत परत आला इथं. तर हेक्चर वोलेनच्या सिद्धांतानुसार आंतरराष्ट्रीय व्यापार संदर्भात काय म्हटलं होतं काय विधान दिले बघा कोणतं बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराची रचना घटक विपुलता उत्पादन घटक स्वतंत्र याच्याद्वारे निर्मित होते का? नंतर काही काळाच्या ओघामध्ये उत्पादन विपुलता आणि उत्पादन घटक याच्यामध्ये बदल होणे शक्य नसते. तर एक लक्षात घ्यायचं की नेहमी कुठल्याही गोष्टीमध्ये बदल शक्य असतो तर तो बदल असतो. त्यामुळे इथे हे वाक्य चुकीचे ब चुकीचे अ तर बरोबरच आहे त्यामुळे फक्त क बरोबर येईल.
त्यामुळे ऑप्शन पण व्यवस्थित बघायचे की कुठलं नाही ऑप्शन दिलेला आहे. 23 नंबर नंतर पुढचा प्रश्न आहे 24 नंबरचा बघा काय दिले तर तौलनिक खर्चाचा सिद्धांत दिलेला आहे आणि त्यामध्ये काय म्हटलेले बघा तौलनिक खर्चाच्या सिद्धांतानुसार आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय घेतले म्हणजे काय कंपॅरेटिव्ह कॉस्ट आहे. कंपॅरेटिव्ह कॉस्ट मध्ये काय करायचं कंपेअर की कुठल्या किमतीला म्हणजे कुठल्या वस्तूंना जास्त किंमत मिळते ते प्रामुख्याने. तर बघा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या वस्तूंच्या उत्पादनामध्ये वेगवेगळे लाभ असतात. वेगवेगळ्या देशांना समान वस्तूंच्या उत्पादनात वेगवेगळे लाभ असतात आणि वेगवेगळ्या देशांना समान वस्तूंच्या उत्पादनात समान लाभ असतात. तर समान लाभ मध्ये समान हा लाभ येतच नाही याच्यामध्ये. त्यामुळे क गेला की रेखा ऑप्शन गेला आणि त्याच्यामध्ये राहिला काय तर हे दोन्ही एकत्रित येणार की वेगवेगळ्या देशांना समान वस्तूंचे उत्पादन वेगवेगळे लाभ असतात. कारण का मग एखादा घटक आहे कापड 100 रुपयाने विकतोय आणि हा कापड 200 रुपयाने विकतोय म्हणजे काय समान वस्तूंच्या तुलनेत वेगवेगळे लाभ असतात. त्यामुळे हे लक्षात येईल. ठीक आहे समान वस्तू महत्वाची त्यामुळे फक्त ब इथं करेक्टली लक्षात घ्यायचं समान वस्तू इथं महत्वाच्या. ठीक आहे पुढचा आहे 25 नंबरचा क्वेश्चन. 25 मध्ये काय म्हटलेले बघा मानव विकास निर्देशांक दारिद्र्य मोजमापाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती संस्था मानव विकास अहवाल याच्यामध्ये 2010 मध्ये मांडली. कुठली गोष्ट म्हणजे 2010 ह्युमन मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स यामध्ये मांडलेला आहे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. बघा एक लक्षात घ्या एचडीआर काय हा रिपोर्ट आहे. या रिपोर्ट मध्ये 5 इंडेक्स असतात. 5 इंडेक्स पैकी एक एचडीआय आहे एक एमपीआय आहे आणि बाकी मग आयएचडीआय वगैरे आहे किंवा मग जीआय वगैरे आहे तर ते बघून घ्यायचं आहे. तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी 2010 ला इंट्रोड्यूस केले. नंतर पुढचं काय आहे बघा 26 नंबरचा क्वेश्चन. तर ई श्रम पोर्टल बद्दल प्रश्न आहे. ई श्रम पोर्टल हे सामाजिक सुरक्षा योजना असंघटित क्षेत्रातल्या कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी चालना देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले. येस करण्यात आले. बऱ्याच लोकांना वाटते त्याचा वयोगट जो आहे ई श्रमचा 16 ते 59 कसं काय कारण 16 ते बालक झाले तर यस वयोगट हा 16 ते 59च आहे. काही ठिकाणी ते 16 ते 60 पण दिलेला आहे परंतु ते 59च बरोबर आहे. त्यामुळे इथं दोन्ही विधान करेक्ट आहेत. दोन्ही विधान अ आणि ब बरोबर आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे बघा 27 नंबरचा प्रश्न बघा 27 नंबर मध्ये काय म्हटले तर बाह्य सार्वजनिक कर्जाच्या बाबतीत उच्च बघा बाह्य सार्वजनिक कर्ज म्हणजे बाह्य सार्वजनिक कर्जाच्या बाबतीत उच्च कर्ज परतफेड आणि बचत प्रमाणाचा अन्वय काय म्हणजे काय थोडक्यात काय उच्च कर्ज आहे आपल्याकडे आणि काय बचत कमी आहे. तर यांचा जो गुणोत्तराचा अर्थ काय कर्ज परतफेड आपल्याला जास्त करावं म्हणजे कर्ज आपल्याला जास्त आहे. त्याचा अर्थ काय याचा अर्थ काय की अंतर्गत भांडवल निर्मितीमध्ये घट आलेली म्हणजे अंतर्गत भांडवल निर्मितीच नाही झाली. याचा अर्थ काय झालाय आपल्याला कर्ज परतफेड जास्त करावं लागते. त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. अंतर्गत भांडवल निर्मितीमध्ये वाढ झाली तर आपल्याला कर्ज होणारच नाही जास्त त्यामुळे आपण कर्ज परतफेड जास्त करू. त्यामुळे हा ऑप्शन नाही. निर्याती उत्पन्नामध्ये घट निर्याती उत्पन्नात घट असो किंवा जास्त असो कर्ज परतफेड आपण करतो नाही किंवा आपल्याकडे भांडवल निर्मिती होती ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे अंतर्गत भांडवल निर्मिती हाच ऑप्शन इथे इम्पॉर्टंट आहे. 28 नंबरचा क्वेश्चन बघा 28 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. कोणते विधान बरोबर आहे. मानव विकास निर्देशांक अहवाल जागतिक पातळीवर 1990 पासून प्रकाशित होतोय का होतोय ना 1990 पासून होतोय. सन 1995 मध्ये जागतिक पातळीवर प्रकाशित झालेला मानव विकास अहवाल लोकसंख्या लिंग भेदासंबंधात होता. जरी तुम्हाला माहिती नसेल तरी अशा विधानाला करेक्ट मानायचं आहे. अशा विधानाला बरोबर घेऊन जायचं आहे. अशा विधानाला चूक करायचं आहे. दोन्ही विधानं करेक्ट करायची आहेत. नंतर पुढचं काय म्हटलं की दारिद्र्य मापनाच्या पद्धतीचे पुनरावलोकन करण्यासाठी 2012 मध्ये नियोजन आयोग स्थापन केलेला तज्ञ गटचे अध्यक्ष कोण तर 2012 ला तज्ञ गट स्थापन केला होता सी रंगराजन डॉक्टर सी रंगराजन. लक्षात ठेवायचं आहे महेंद्र देव वगैरे नाही माहिती यायला नाहीये. यस तेंडुलकर सुरेश तेंडुलकर समिती कधी स्थापन केली होती 2005 साला केली होती का. मग त्यांनी रिपोर्ट दिला होता 9/10 मग त्याच्यानंतर 11/12 पण रिपोर्ट दिला होता. तर तेंडुलकर समिती 2012 मध्ये येणारच नाही. सी रंगराजन समिती येईल. 29 नंबरचा प्रश्न झाला. 30 नंबरचा प्रश्न होता कृषी गणनेवर प्रश्न आलेला आहे. तर कृषी गणनेचा प्रश्न एकदा बघून घ्या. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की 30 याच्यामध्ये की कृषी गणना बघताना बघा कोणतं बरोबर आपल्याला विचारले. कृषी गणना 2015-16 नुसार महाराष्ट्र राज्याचे सरासरी वैदिक क्षेत्र जे आहे तर ते 1.34 हेक्टर होतं का. येस 1.3 हेक्टर ते होतं. त्याच्यामध्ये पण आता हे वर्ष दिलेलं आहे आपल्याला. वैदिक क्षेत्र म्हणजे काय की ज्याच्यामध्ये लागवड करता येते वगैरे ते सरासरी ते ॲव्हरेज तेवढं होतं. आणि त्याच्यामध्ये बघितलं महाराष्ट्रामध्ये 19-20 मध्ये फलोत्पादन पिकं खाली 19.2 लाख हेक्टर एवढं क्षेत्र होतं. परत बघितलं तर हे इकॉनॉमिक सर्वे इको सर्वे तर इकॉनॉमिक सर्वे व्यवस्थित करायचा आहे. त्यातला कृषी टॉपिक करायचा आहे. इंडस्ट्री असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर हे टॉपिक व्यवस्थित करायचे आहे. तर हा प्रश्न रद्द केलेला आहे. ठीक आहे. नंतर बघा
याच्यामध्ये 31 नंबरचा प्रश्न 31 मध्ये काय दिलेले 31 मध्ये म्हटलं की कोणतं चूक विचारले महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून औद्योगिक क्षेत्राची प्रगती वेगाने झाली नाही असं होणारच नाही. महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रावर टॉपला आहे ना, त्यामुळे औद्योगिक क्षेत्रावर आपण टॉपला आहोत तर त्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्रात आपली प्रगती निश्चितच झालेली आहे, त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे. नंतर काय म्हटलं म्हणजे हे चुकीचं विधान येईल. नंतर काय आहे महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा निश्चित जास्त, कारण का इकॉनॉमिक कॅपिटल आपल्या देशामध्ये आहे. इकॉनॉमिक कॅपिटल जर आपल्या देशात आहे तर निश्चितच आपल्या महाराष्ट्राची त्यामध्ये प्रगती आहे. त्यामुळे ब बरोबर आहे, अ चूक आहे. त्यामुळे आपल्याला काय विचारायचं चुकीचं कोण करायचं, त्यामुळे फक्त अ चुकीचं आहे, फक्त अ चुकीचं लक्षात ठेवायचं आहे. नंतर पुढे 32 नंबरचा क्वेश्चन बघा. 32 मध्ये काय म्हणजे कोणते सहकार्याचे मूल तत्व नाही. तर सहकार्याचे तत्व बघितलं तर काय आहे, ऐच्छिक व खुले सभासदत्व येस आहे. लोकशाही नियंत्रण आहे का, डेमोक्रेटिक कंट्रोल. सहकार्याचे शिक्षण पण आहे का. सभासदांचा ना आर्थिक सहभाग म्हणजे काय, नॉन इकॉनॉमिक पार्टिसिपेशन. सभासदांचं इकॉनॉमिक पार्टिसिपेशन असतं, इकॉनॉमिक पार्टिसिपेशन न देऊन कसं चालेल, त्यामुळे हे काय आहे तर ते मूल तत्व होणार नाही. 32 नंबर ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आता 33 नंबरचा प्रश्न आहे. तर काय म्हटलेलं आहे की कुठल्या समितीने किंवा कोणी असं विधान केलेलं आहे. तर विधान काय केलेलं आहे तर सहकार यशस्वी झाला आहे, मात्र सहकार अयशस्वी झालेला आहे, परंतु सहकार यशस्वी व्हायला पाहिजे. तर असं कोणी म्हटले तर अखिल भारतीय समिती म्हणजे अखिल भारतीय ग्रामीण पद पाहणी समिती 1954 ची. तर त्यांनी जो रिपोर्ट दिला होता त्याच्यामध्ये म्हटलं होतं की सहकार आपला अयशस्वी झालाय, कारण का त्याच्यामध्ये मोनोपॉली असेल किंवा त्याला फंडिंग वगैरे नसेल, तर त्यामुळे अयशस्वी झाला, परंतु यशस्वी होण्याची गरज आहे आपल्याला, तर तो झाला पाहिजे. ठीक आहे. तर ते त्यांनी सांगितलं अखिल भारतीय ग्रामीण पद पाहणी समिती. ठीक आहे. नंतर पुढे 34 नंबरचा प्रश्न बघा. 34 मध्ये काय म्हटले की विशेष अनुदानित सार्वजनिक वितरण व्यवस्था, विशेष अनुदानित सार्वजनिक वितरण व्यवस्था कधी सुरू करण्यात आली, कधी महाराष्ट्र सरकारने. एक लक्षात घ्यायचं की स्पेशल ग्रँटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, तर पीडीएस आपल्याकडे प्रामुख्याने कधी तर 92 ला सुरू करण्यात आली. आरपीडीएस रिवॅम्प पीडीएस, तर आरपीडीएस 92 च्या दरम्यान सुरू केली, त्यामुळे 90 येणार नाही, 91 येणार नाही, ती कुठेतरी 92 च्या दरम्यान सुरू केलेली असणार आहे. त्यामुळे 34 पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. 1992 नोव्हेंबर मध्ये आपल्याला ती बघायला मिळते. नंतर बघा आपल्याला याच्यामध्ये 35 नंबरचा क्वेश्चन आहे. तर कृषी अर्थशास्त्राची व्याख्या कोणी मांडली. कृषी अर्थशास्त्राची व्याख्या कोणी मांडली तर ती शेतीमध्ये संपत्ती मिळवण्याच्या आणि खर्च करण्याच्या क्रियांमुळे जे संबंध निर्माण होतात त्यांचा अभ्यास कृषी अर्थशास्त्रात केला जातो. आता हा जो प्रश्न आला तर तो प्रश्न जर बघितला तर जे एमएचे वगैरे पुस्तक आहे कृषीचे वगैरे किंवा बीएचे वगैरे, त्याच्यामधून तो डायरेक्टली प्रश्न आहे. आपल्या याच्यामध्ये वायसीएम मध्ये वगैरे तो सापडणार नाही, परंतु इतर बुक मध्ये आपल्याला तो सापडतो. शेती संपत्ती मिळवण्याच्या संदर्भात किंवा खर्च करण्याच्या क्रियांमुळे संबंधाचे निर्माण होतात त्याचा अभ्यास कृषी अर्थशास्त्रात होतो. ही हिब्बाळे यांनी डेफिनेशन दिलेली आहे. तर हिब्बाळे यांची डेफिनेशन महत्त्वाची आहे. नंतर पुढचा काय प्रश्न आहे तर भारतात सघन कृषी जिल्हा कार्यक्रम कधी तयार करण्यात आला. भारतात सघन कृषी जिल्हा कार्यक्रम म्हणजे काय आयएडीपी. आयएडीपी कधी रिपीट केला म्हटलेलं आहे. ऍक्च्युअली तो सुरू झाला होता 60-61 मध्ये, परंतु आपल्याला कधी तयार केला हे म्हटलंय आणि यामुळे तसा ऑप्शन आपल्याला बघायला मिळणार की मग 61-71 तर येणारच नाहीये. सुरू झाला 60-61 ला, परंतु मग 56 ला केला काय माहिती नाही, त्यामुळे हा प्रश्न रद्द केलेला आहे. परंतु 60-61 ला तयार नाही केला, पण प्रश्न काय विचारले तयार कधी केला, सुरू कधी केला असं असतं 1961 हे उत्तर आलं असतं. 36 नंबर नंतर पुढचा आहे 37 नंबरचा क्वेश्चन बघा. 37 मध्ये बघा काय म्हटलंय विधान कोणते करू. जागतिक पातळीवर आर्थिक सुधारणा 1970 पासून सुरुवात झाली होती का. बघा भारतामध्ये जर 1991 ला सुरुवात झाली असेल किंवा 91 ला आपण एमपीसी केलं, निश्चितच त्याच्या आधी सुरुवात झाली असेल, त्यामुळे जागतिक लेवल झाली असेल का म्हणायचं येस करेक्ट म्हणायचं त्याला. नंतर काय भारताने जुलै 91 पासून आर्थिक सुधारणांना सुरुवात केली का आपण आर्थिक सुधारणा जुलै पासून येस केलेली आहे. त्यामुळे इथं दोन्ही विधानं आपल्याला करेक्ट करता येतील. नंतर 38 बघा. 38 मध्ये काय म्हटलंय तर प्रादेशिक ग्रामीण व्यापारी बँका च्या संदर्भात आरंभ संदर्भात प्रश्न कोणते योग्य विचारले. प्रादेशिक ग्रामीण व्यापारी बँकेद्वारे प्रायोजित केली जाते का, स्पॉन्सर बँक असते का, येस असते. नंतर प्रादेशिक ग्रामीण बँका किसान क्रेडिट कार्ड योजना राबवित नाही असं कधीच होणार नाही, कारण आरंभीच आणले त्यासाठी म्हणजे त्यासाठी प्रामुख्याने नाही, परंतु किसान क्रेडिट कार्ड कशासाठी किंवा आरंभीचं काम असं आहे की गरीब शेतकऱ्यांना किंवा अल्पभूधारकांना मदत करायची. सो किसान क्रेडिट कार्ड जर मदत केली जाते मग राबवित नाही असं होणारच नाही. त्यामुळे ब चुकीचं बघितलं तर इथं दरेक आपल्याला योग्य विचारले पर्याय क्रमांक 3 पर्यंत आपल्याला जाता येतं. एवढं ते सोपं आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे बघा
बघा कृषी क्रांतीवरती परत प्रश्न आलेला आहे. आपण ऑलरेडी कृषी क्रांतीचं बघितलं. मग आपण बघितलं गोल्डन रिव्होल्यूशन, पिवळी येलो रिव्होल्यूशन काय सांगत होते, तेलबिया. आणि मग निळी क्रांती काय सांगत होते, मासे उत्पादन. मग ब च 3 आहे, ब च 3 इथे आणि मग क च 2, तर क च 2 इथे. तर मग पर्याय क्रमांक 3 डिरेक्टली आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. तर असे सगळे प्रश्न असतात. पुढे नंतर बघा 40 नंबरचा प्रश्न आहे. 40 मध्ये काय शेतकऱ्याला दीर्घ मुदतीचे कर्ज कोणती सरकारी बँक देते? नाव दीर्घ आहे त्यामुळे दीर्घ लक्षात ठेवायचे. तर लक्षात घ्या दीर्घ म्हणजे काय ना, डेव्हलपमेंट येणार. डेव्हलपमेंट कुठे? इथं डेव्हलपमेंट दिसते, इथं डेव्हलपमेंट, जस्ट सेकंड, इथं डेव्हलपमेंट दिसते. डेव्हलपमेंट जरी झालं तर अर्बन कोऑपरेटिव्ह काय संबंध नाही, त्यामुळे ब केला. याच्यामध्ये नन ऑफ दिस तर येणार नाही. मग राहिला काय क आणि अ क. मग डेव्हलपमेंट आहे तर येस दोन्ही इथं करेक्ट करायचं आहे. बोथ ए एंड सी करेक्ट आहे याच्यामध्ये. तर असे प्रश्न आपण बघायचे असतात. आता 41 नंबर क्वेश्चन बघायचा आपल्याला. 41 नंबर क्वेश्चन मध्ये बघा काय केले, तर पंचवार्षिक योजनांवरती प्रश्न आलेला आहे. तर पंचवार्षिक योजनांमध्ये काय म्हटले की कोणतं बरोबर आहे. आणि इथं बघा काय म्हटले की इथून पुढचं बघितलं की अगेन सगळं बरोबर आहे. फक्त काय 6वी पंचवार्षिक योजना की 5वी पंचवार्षिक योजना, म्हणजे दोन्हीपैकी एकच येणार आहे. म्हणजे आपला ऑप्शन हा गेला, हा गेला. काय 5व्या पंचवार्षिक योजनेपासून फलोज्ञान व्यवसायाकडे सरकारने विशेष लक्ष दिलं आहे का? तर यस, सरकारने 5व्या पासून दिलं नाही, परंतु सरकारने विशेष लक्ष कधीपासून दिले, 6व्या पंचवार्षिक योजनेपासून फलोद्यान व्यवसायाकडे लक्ष दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक इथं दोन्ही फक्त ब बरोबर येईल त्यामध्ये. नंतर पुढचा प्रश्न आहे बघा 42 नंबरचा. 2021 चा कृषी अहवाल आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हणते की निव्वळ लागवड क्षेत्र भारतामधलं किती मिलियन हेक्टर एवढं आहे. तर जर आपण 19 चा रिपोर्ट बघितला किंवा 20-21 चा रिपोर्ट बघितला तर त्यामध्ये 139.4 मिलियन हेक्टर एवढं आपल्या क्षेत्र काय मिळतं निव्वळ लागवडीखाली बघायला मिळतं. हा डेटा आपल्याला कुठून मिळतो तर इकॉनॉमिक सर्वे. त्यामुळे इकॉनॉमिक सर्वे निश्चितच तुम्ही करायला पाहिजे. सर्वे रेग्युलरली दरवर्षीचा वाचला पाहिजे, कारण त्या मध्ये जवळपास एक 10-12 तरी प्रश्न आपल्याला येतात. तर ठीक आहे, आता पुढचा 43 नंबरचा प्रश्न बघा. 43 नंबर प्रश्न कशा संदर्भात आहे तर महाराष्ट्रामधल्या औद्योगिक धोरणासंदर्भातला प्रश्न आहे आणि त्याच्या उद्दिष्टांवर आपल्याला जो विचारलेला आहे जोड्या जोडायला. तर बघा आपल्याला औद्योगिक धोरण कधीचे 6, 95, 93, 81. अगेन आपल्याला हे सगळे धोरण पाठ असणं किंवा अभ्यास करणं अपेक्षित नाही, कारण सगळे धोरण आपण एवढे डिटेल मध्ये करू शकत नाही. रिसेंटचे औद्योगिक धोरण करू शकतो आपण, पण ते एवढे डिटेल नाही. मग याच्यामध्ये आपल्याला काही ऑप्शन एलिमिनेशन करता येते का? बघा पंचतारांकिक औद्योगिक कधी खूप जुनं असेल का बरं पंचतारांकिक खूप 1991 च्या आधी आपण एवढ्या ऍडव्हान्समेंट मध्ये नव्हतो. त्यामुळे काही पंचतारांकिकचं 91 म्हणजे 81 वगैरे तर अजिबात येणार नाही. त्यामुळे मग अ च एक कुठे आहे, एक तर नाहीच आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र स्थापन करणं हे आपण खूप पूर्वी नव्हतं करत, त्यामुळे ब च एक सुद्धा येणार नाही. त्यामुळे ब च एक येणार नाही, त्यामुळे हा ऑप्शन गेला. नंतर स्वयंरोजगारासाठी विशेष प्रयत्न. बघा स्वयंरोजगारासाठी जे योजना आहेत 1980 च्या दशकामध्ये खूप साऱ्या योजना चालू होत्या ओव्हरऑल केंद्र सरकारच्या. त्यामुळे स्वयंरोजगार म्हटलं तर त्या दरम्यानचा काळ असेल औद्योगिक धोरण आपल्याला इथं लावता येतो. म्हणजे अगेन हे काय आपण अप्रोचेस किंवा लॉजिक्स डेव्हलप करतोय. तर क च अ येईल, मग क च इथे पर्याय क्रमांक 2 डिरेक्टली आणि हेच उत्तर आहे. सो असं एलिमिनेशन आपल्याला जाता येतं. तर हा झाला 43 नंबरचा क्वेश्चन. 43 नंबर नंतर पुढचा क्वेश्चन आहे 44 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. 44 मध्ये काय दिलेलं आहे तर नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट संदर्भात दिलेले. तर हा कायदा कधीचा आहे 2013 चा आहे. तर तो कधी अधिसूचित झाला आपल्याला विचारले. नेहमी लक्षात ठेवायचं की वरीलपैकी नाही हा ऑप्शनच उत्तरामध्ये इलिमेंट मध्ये खूप लिस्ट प्रायोरिटी असतो. तर हा ऍक्ट कधी तर 10 सप्टेंबर 13 ला अधिसूचित झाला, नोटिफाय झाला आणि तो लागू कधी झालेला आहे जुलै 2013 ला. म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने तो लागू झालेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट. पुढचा 45 नंबरचा क्वेश्चन बघा कोणतं बरोबर आपल्याला विचारले. तर महाराष्ट्रातील शेती निसर्गावर जास्त अवलंबून आहे का निसर्गावर? मेजॉरिटी शेती निसर्गावर अवलंबून आहे ना. पुढे काय म्हटले अपुरे भांडवल ही महाराष्ट्रातील शेती उत्पादनाचे कमी असण्याचे कारण आहे. कारण का भांडवल नसेल तर आपण त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण असेल तर जे इनपुट असेल तर ते इनपुट आपण कमी देऊ शकतो, त्यामुळे उत्पादकता कमी होईल. सो त्याचं सुद्धा ते कारण होऊ शकतं. त्यामुळे काय दोन्ही विधाने करेक्ट आहे. तर नंतर पुढचा प्रश्न काय आहे बघा, प्रश्न क्रमांक 46 नंबरचा सेंद्रिय शेती संदर्भात आहे. सेंद्रिय शेतीचे फायदे काय असतात? सेंद्रिय खते आपण बघितलं, हिरवळीचे खत असेल किंवा मग त्याच्यामध्ये बायोफर्टिलायझर असेल तर ही सगळी खते येतात. तर शेतीची उत्पादकता वाढवते का? उत्पादकता प्रोडक्टिव्हिटी आणि प्रोडक्शन मध्ये फरक आहे. तर प्रोडक्टिव्हिटी वाढवायला निश्चितच मदत करते. फर्टिलिटी प्रामुख्याने त्यामध्ये किंवा फर्टिलिटी वाढवते, प्रोडक्टिव्हिटी निश्चित वाढते आणि पर्यावरणाचे संतुलन निर्माण करते का? हे संतुलन सुद्धा निर्माण करते. सेंद्रिय शेती प्रमुख त्यामध्ये आहे.
तर 46 नंबर प्रश्नानंतर पुढचा प्रश्न क्रमांक आहे 47 नंबरचा सॉइल हेल्थ कार्डवरती प्रश्न रिपीट झाले. प्रश्न रिपीट कधी झाला तुम्ही तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन ओपन करून बघितले तर 2017 वगैरे असेल 2018 च्या दरम्यान सुद्धा यावर प्रश्न आलेले आहेत. तर बघा प्रश्नावर काय तर हे सॉइल हेल्थ कार्डचा प्रारंभ सुरतगड राजस्थान इथून कधी करण्यात आला तर 19 फेब्रुवारी 2015 लक्षात ठेवा. इथं पण बघा कॉमन घटक आपल्याला दिसला ना 19 फेब्रुवारी किंवा 19 फेब्रुवारी या दोन पैकी उत्तर असण्याची शक्यता असते. 15 ऑगस्ट 26 जानेवारी येणार नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण 2015 हे साल रिपीट आहे त्यामुळे आपल्याला कॉमन गोष्टी काढता येतात आणि कॉमन घटकापर्यंत पोहोचता येतं. 48 नंबरच्या प्रश्नामध्ये काय म्हणजे जागतिकीकरणाचे दोष कोणते. सो दोष आहे जागतिकीकरणामुळे काय झाले आपली अर्थव्यवस्था ओपन झाली त्यामुळे इन्व्हेस्टमेंट वाढली. सो काय आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झाली का येस हे पॉझिटिव्ह आहे दोष नाहीये. तंत्रज्ञानाची उपलब्ध झाली का बाकीच्या देशांमधल्या कंपन्या आपल्या देशात तंत्रज्ञान आणलं त्यांनी सो ही सुद्धा काय पॉझिटिव्ह बाब आहे. विदेशी चलनाची संख्येत वाढ झाली का येस हे पॉझिटिव्ह आहे. मग आपल्याला दोष विचारले तर कृषी क्षेत्रावर नकारात्मक परिणाम तर झाला आहे का नकारात्मक परिणाम कारण का परदेशी मोठमोठ्या कंपन्या आल्या त्यांनी मग काय केले कॉर्पोरेट शेती वगैरे सुरू केली त्यामुळे मग शेतीवर इम्पॅक्ट झालेला आहे. इंडस्ट्रीवर त्याचं प्रमाण वाढले कृषी क्षेत्राचं प्रमाण कमी झाले. तर क इथं काय तर दोष आहे जागतिकीकरण फक्त क योग्य येईल. पर्याय क्रमांक 3 इथं उत्तर येईल. 48 पर्याय क्रमांक 3. नंतर पुढचा प्रश्न आहे बघा 49 नंबरचा सहकारावरचा प्रश्न आहे. तर सहकाराची व्याख्या कोणी दिली असं म्हणलेलं आहे तर समान आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समान गरजा असणारे अनेक लोक स्वेच्छेने ज्या चळवळीत सहभागी होतात त्या सहकार असे म्हणतात. तर ही डेफिनेशन व्ही.एल. मेहता यांनी दिली. वैकुंठलाल मेहता एच कलोटर यांच्यावरती आधी प्रश्न आलेला आहे. कलोटर यांची सुद्धा डेफिनेशन जवळपास त्याच प्रकारची परंतु 11वीचं स्टेट बोर्ड जर बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये ही डेफिनेशन आपल्याला ॲज इट इज मिळते. व्ही.एल. मेहता यांनी ती डेफिनेशन दिलेली आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे 50 नंबरचा. 50 नंबरच्या प्रश्नामध्ये काय म्हणजे नीती आयोगाच्या कर्तव्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर नीती आयोग म्हटले की काय तर सगळे जनरल स्टेटमेंट असतात. जनरल स्टेटमेंटचा विचार करायचा नेहमी. तर बघा नीती आयोगाच्या बाबतीत काय म्हणते कोणती कर्तव्य आहेत तर स्पर्धात्मक स्थापन करणे यस राष्ट्रीय कार्यक्रम प्रतिक्रामणी विकेंद्रीकृत नियोजन आणि तज्ञांचा जाळे म्हणजे नीती आयोग काय थिंक टँक आहे तो कधी स्थापन झालाय 1 जानेवारी 2015. तर लक्षात ठेवायचं कुणाच्या जागेला आहे प्लॅनिंग कमिशनच्या जागेला आहे त्यामुळे वरीलपैकी सर्व इथे योग्य येईल. नंतर पुढचा प्रश्न कशावर होते तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेवरती आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना कधीची आहे तर 2007-8 माहिती आहे ना 11वी पंचवार्षिक योजना. तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे नाव राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार नाव कधी दिलं तर ते 2017 मध्ये दिले. कधी दिले नोव्हेंबर 2017 मध्ये ते दिलेलं आहे. तर रफ्तार हे नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजनांचं ऍडिशन केलेलं होतं. नंतर पुढचं काय दिले बघा सहकारी चळवळीचे दोष दिले जातात. तर सहकारी चळवळीचे दोष काय असणार आहेत सहकारामध्ये जे काय स्पर्धात्मकता वगैरे असेल तर त्याचं बघा तर निधीची कमतरता नेहमी हा दोष असणारच आहे. याच्यामध्ये काय ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत आता हा काय झाला त्याचा इफेक्ट झाला आणि तो कसा झाला पॉझिटिव्ह इफेक्ट झाला. त्यामुळे जीवनमान उंचावण्यास हा काही दोष नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे क एलिमेंट करा बघा क इथे आहे त्याच्यानंतर बघा क इथे आहे म्हणजे आपला ऑप्शन काय झाला एकतर आणि हा 1 नंबर पण गेला म्हणजे पर्याय क्रमांक 3 डिरेक्टली आपल्याला उत्तर बघायला मिळतं. म्हणजे बघा दोषयुक्त व्यवस्थापन नेतृत्व जो काही दोषयुक्त नेतृत्व आहे तर तो सुद्धा त्याच्यामध्ये दोष प्रामुख्याने आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. 52 नंबरचा पुढचा प्रश्न आहे 53 नंबरचा. 53 नंबर कशा बघा सीड बँक संदर्भात आहे. तर केंद्र सरकारने सीड बँकची डेव्हलप केली तर त्या सीड बँके संदर्भात प्रश्न आहे बियाणे बँकेची जी काही स्थापना केली तर बघा सीड बँक का स्थापन केली असेल की ऐनवेळेस जर बियाण्याची काही गरज पडली तर ते बियाणं आपल्याला वापरता यावं त्यामुळे काय आकस्मिक गरजांची पूर्तता करण्यासाठी यस त्यासाठी केलेली बियाणांचे उत्पादन आणि वितरण याच्यामध्ये मूलभूत सुविधा विकसित केल्या म्हणजे ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असत तर त्यासाठी केलेली होती. बियाणे खरेदीसाठी कर्जाचा पुरवठा करणे काहीच संबंध नाही कर्ज पुरवठा आणि शेतकऱ्यांना नवीन बियाण्यांचा वाहनांचा पुरवठा करणे नवीन वाहन वगैरे याच्यामध्ये काही येत नाही. त्यामुळे फक्त अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथं उत्तरापर्यंत आपल्याला जाता येतं. त्यामुळे प्रश्नांचं एलिव्हेशन तुम्हाला ऑप्शन थ्रू जर करता आलं तर ते बेटर होईल. ऑप्शन एलिव्हेशन सगळ्यात बेस्ट टेक्निक आहे. कधी कधी मग ते होत पण नाही म्हणा आपल्या कंटेंटची खूप गरज भासत असते. तर बघा पुढचा प्रश्न काय आहे तर कोणतं बरोबर आहे ग्रामीण भागात उघड बेकारी जास्त आढळते. आता बघा एक लक्षात घ्या अर्बन मध्ये सुद्धा ओपन अनएम्प्लॉयमेंट आपल्याला आढळते परंतु इथे काय म्हटले ग्रामीण भागात उघड बेकारी जास्त आढळते. बऱ्याच लोकांचं इथे कन्फ्युजन झालं कारण ग्रामीण भाग आणि ग्रामीणचा परत एक दुसरा कुठला भाग आहे कृषी भाग आहे म्हणजे कृषी क्षेत्र आहे. परंतु कृषी क्षेत्र सुद्धा इतर
लोक म्हणजे जे काही छोटे छोटे उद्योग आहेत, कुटीर उद्योग, तर ते सुद्धा येतात ना. त्यामुळे ग्रामीण भागात उघड बेकारी असते, कारण का बेरोजगार लोक जास्त आपल्याला ग्रामीण भागात बघायला मिळतात आणि प्रचलन बेकारी शेती क्षेत्रात जास्त आढळते. येस, शेती क्षेत्रात आपण डिस्कस आणि बघितलेच आहे, त्यामुळे इथं बरोबर आहे. कारण अ बद्दल कन्फ्युजन होऊ शकतं, परंतु ग्रामीण भाग आणि शेती भाग याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला लक्षात आला की मग हे बरोबर येतं. त्यामुळे फक्त म्हणजे इथं दोन्ही करेक्ट आहे, अ आणि ब करेक्ट आहे याच्यामध्ये. 54 नंबर नंतर पुढचा 55 नंबरचा क्वेश्चन आहे. 55 नंबर बघा काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर 55 मध्ये काय म्हटलं की आता बघा अगेन सेम प्रश्न रिपीट झालेला आहे की खाली विधाने विचारत घ्या आणि मग कोणाच्या संदर्भात कोण बरोबर आहे कोण नाही. अगेन कंपॅरिझनचा प्रश्न आहे आणि कंपॅरिझनचा प्रश्न जर आला तर कंपॅरिझनच्या प्रश्नाचा नेहमी विचार करायचा की त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला माहिती नाहीये की 2016-17 मध्ये काय झालं, कारण 2022 मध्ये आपण पेपर देत आहोत. सो त्याच्यामध्ये अगेन काय आहे काय नाही, परंतु अगेन गो फॉर मॅक्सिममला जायचे की दोन्ही बरोबर आपल्याला माहिती असं किंवा नाही. अनेक वेळा हा प्रश्न आपला चुकतो आणि इथे पण तेच होईल की मग इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे केवळ ब. म्हणजे काय तर 13 बियांची उत्तर गाड्यांची जास्त होती. आता परत काय करायचं की मग सर्वे वाच बसायचं नाही की प्रत्येक वर्षाचं 16-17 किती, 17-18 किती, 18-19 किती असं करत बसायचं नाहीये. असे क्वेश्चन खूप रेअर केस मध्ये येत असतात. नंतर पुढचा क्वेश्चन बघा 56 नंबरचा, मानव विकास मिशन. तर महाराष्ट्र सरकारचं मानव राज्य म्हणजे राज्य मानव विकास मिशन मध्ये, तर याची स्थापना कधी केली महाराष्ट्र सरकारने 29 जून 2006 मध्ये. तर मानव मिशन तेव्हा सुरू केलं होतं. तर हे मिशन त्यामध्ये काही डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. 57 नंबरचा क्वेश्चन बघा, डॅश साली भारतातील डॅश राज्यातून पेप्सी कंपनीने करार शेतीला सुरुवात केली. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बघा कधी सुरू केली. आता बघा काही रेफरन्स मध्ये तुम्हाला 1989 पण सापडेल. 1989 पेप्सी कंपनी आहे, परंतु ती कुठे पंजाब मध्ये आहे. तर पंजाब मध्ये पेप्सी कंपनीने करार शेती टोमॅटोची सुरू केली होती, परंतु इथे 1989 ऑप्शनच नाहीये. तर इथे बघा 1895 आहे, 1901, 1927, 1921. तर असा कॉमन शोधा याच्यामध्ये. कॉमन काय दिसतंय, राजस्थान दिसतंय. सो राजस्थान आणि 1895 आणि 1927. सो रिसेंट करार शेती थोडी रिसेंट आली असेल, त्यामुळे या ऑप्शन आपण जायला पाहिजे. सो 1927 राजस्थानच लक्षात ठेवा. परंतु ऑप्शन हे नाही चालेल, राजस्थान आलं आणि पंजाब वगैरे 1989 आलं तर ते सुद्धा लक्षात ठेवा, कारण काही रेफरन्स मध्ये ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 58 नंबरचा. 58 मध्ये काय दिलेलं आहे तर एनबीएफसी संदर्भात प्रश्न आहे, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. तर त्याच्यामध्ये बघा काय म्हटले, कोणते योग्य दिले आणि आरबीआयचे नवीन नियम आले होते 30 सप्टेंबर 21 ला, म्हणजे नुकतेच नियम आले होते. त्या नियमानुसार बँकेतर वित्त संस्थांच्या रचनेसंदर्भात विचारलेले कोणत्या संस्था आहेत. तर त्याच्यामध्ये नाबार्ड एनबीएफसी होती, राष्ट्रीय गृहनिर्माण बँक ही सुद्धा होती, पण त्याच्यामध्ये गृहनिर्माण बँक ही नव्हती. त्यामुळे फक्त क आणि क योग्य आहे, कारण आरबीआय नवीन नियम बदलले होते. त्यामुळे करंटचा मुद्दा आहे आणि करंट बेसचा हा प्रश्न आलेला आहे. नंतर पुढचं बघा काय तर बघा दिल्ली मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉर संदर्भात प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठले औद्योगिक क्षेत्रांचा समावेश होतो हे आपल्याला विचारलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये दिघी पोर्टचा समावेश होतो आणि शेंद्रा बिल्डिंगचा समावेश होतो. समृद्धी महामार्गाचा काही संबंध नाही. मिहान प्रकल्प हा नागपूरचा आहे, त्याचा संबंध त्यामध्ये येत नाही. त्यामुळे फक्त ब आणि ड पर्याय क्रमांक 3 इथं उत्तर येईल. त्यामुळे हे जे आहे कंटेंटचा भाग आहे किंवा हा आपला भाग कशामध्ये इकॉनॉमिक सर्वेमध्ये सुद्धा याच्याबद्दल माहिती आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे. पुढचा बघा प्रश्न आहे करंट रिलेटेड आहे आणि कोविडच्या संदर्भात प्रश्न होता. तुम्ही जर करंट अफेअर वाचला असेल तर त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन बबल किंवा आपण त्याला म्हणतो ट्रान्सपोर्ट बबल्स बद्दल खूप चर्चा होती. आणि ट्रान्सपोर्ट बबल म्हणजे नक्की काय आपल्याला त्याबद्दल विचारले. तर ट्रान्सपोर्ट बबल कशासाठी केले होते तर एअर लिफ्टिंग साठी किंवा हवाई वाहतुकीच्या संदर्भातली ट्रान्सपोर्ट बबल ही संकल्पना होती. तर कोविडच्या महामारीमुळे दोन देशांदरम्यान वाहतूक करण्यासाठी तात्पुरती हवाई प्रवास व्यवस्था होती, तर ती रेल्वे संदर्भात होती. कारण कोविडमध्ये रेल्वे तर बंदच होती, त्यामुळे रेल्वेचा काही संबंध नाही. त्यामुळे फक्त ब बरोबर इथं येईल. नंतर बघा 61 नंबरचा प्रश्न आहे. 61 मध्ये काय दिलेलं आहे राजीव गांधी ग्रामीण निवारा सुधारित योजना केली. तर ही कोणाची महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आहे. तर त्याची दुसरा टप्पा आहे त्या योजनेचा, त्याच्या संदर्भात विचारलेला आपल्याला. तर दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना घर बांधण्याकरता राबवण्यात येते. नंतर पुढचं काय राजीव गांधी ग्रामीण निवारा, तर प्रतिकूल घर 1 लाख रुपये खर्च निर्धारित करण्यात आलाय. तर याच्यामध्ये बघा 1 नंबरची जी योजना आहे म्हणजे टप्पा 1 आहे, तर तोच बीपीएल साठी, त्यामुळे टप्पा 2 बीपीएल साठी येत नाहीये. टप्पा 2 त्यामुळे मग अ चुकीचे येईल. आपल्याला योग्य विचारले ब तर बरोबरच आहे, त्यामुळे फक्त ब योग्य येईल. त्यामुळे फक्त ब कुठे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 61. नंतर बघा पुढचा प्रश्न आहे का 62 नंबर. 62 नंबर प्रश्न मध्ये काय दिलेले इकॉनॉमिक सर्वे 2022 ला खूप सारे प्रश्न आले होते.
तर इकॉनॉमिक सर्वे त्यामुळे महत्त्वाचा आहे. तर काय म्हणजे अर्थव्यवस्थेतील वाढती चलन प्रवृत्ती म्हणजे भाव वाढ रोखण्यासाठी आरबीआय कोणते धोरण राबवते? आरबीआय नेहमी कडक पैशाचं धोरण राबवते. कडक पैशाचं धोरण कुठे? येस, डिअर मनी पॉलिसी. आणि जेव्हा आपल्याला चलनवाढ नाही मंदी असेल, मंदी दूर करण्यासाठी स्वस्त पैशाचं धोरण राबवलं जातं. तर स्वस्त पैशाचं धोरण हे मंदीसाठी आहे, कडक पैशाचं धोरण हे चलनवाढ रोखण्यासाठी आहे. त्यामुळे 62 पर्याय क्रमांक 4. नंतर बघा महाराष्ट्राचे आर्थिक मान्यते क्लिअरली इकॉनॉमिक सर्वे मेन्शन केलेला आहे. त्यामुळे इकॉनॉमिक सर्वे महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग संकुलाच्या संदर्भात प्रश्न विचारला आहे. तर वस्त्रोद्योग संकुल कुठले होते म्हणजे तर किती जिल्ह्यामध्ये ते? कोल्हापूर, पुणे, हिंगोली, धुळे. तर या जिल्ह्यांमध्ये आहे. तर वरीलपैकी सर्व इथं आहे. आपल्याला वाटतं वस्त्रोद्योग संकुल कुठं आहे की नाही, पुणे वगैरे गेलं, कोल्हापूर, इचलकरंजी वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर 64 नंबरचा प्रश्न बघा. 64 मध्ये काय दिले? तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? कोणते विधान बरोबर आहे? तर बघा 1991 ते 2016 दरम्यान भारताची सेवाची निर्यात कमी झाली. तर सेवांची निर्यात 1991 ते 2016 सेवांची निर्यात आपली कमी झाली का वाढली? सेवांची निर्यात आपली कमी झाली नाही, तर ती काय आहे? वाढलेली आहे. त्यामुळे ही चूक आहे. नंतर 16-17 मध्ये भारताची एकूण निर्यात कृषी आणि संबंधित वस्तूंचा वाटा 12.3% येस असू शकतो. त्यामुळे फक्त ब इथं करेक्ट येईल. आपल्याला एक लक्षात घ्यायचं की सर्व्हिस सेक्टर आपण नेहमीच वरती गेलेला आहे. सर्व्हिस सेक्टर आपलं टॉपला राहिलेलं आहे. ठीक आहे. 64 नंबर पुढचा 65 नंबरचा प्रश्न आहे. अगेन कोविडच्या दरम्यान आरबीआयने काय इनिशिएटिव्ह राबवलं होतं? आपल्याला त्या संदर्भातला प्रश्न आहे. बघा आरबीआयच्या संदर्भात आहे. आणि एक लक्षात घ्यायचं की इथं आपल्याला काय म्हणतात की इन द वेक ऑफ कोविड-19 आरबीआय काय केले? अनकन्व्हेन्शनल मॉनेटरी पॉलिसी म्हणजे काय? अपारंपरिक. म्हणजे काय की नव्याने काय इन्व्हेंट केले? मग अपारंपरिक. बघा रेपो रेट तर अपारंपरिक आहे म्हणजे आधीपासून आपण वापरतो. त्यामुळे रेपो तर येणार नाही. ते नावावर लक्षात घ्या. म्हणजे कीवर्ड्स काय दिले आपल्याला विचारायला घ्यायचं आहे. त्यामुळे ब येणार नाही. ऑल ऑफ द गेले. इथं हा ब पण येणार नाही. अ ड किंवा अ ग येईल. मग अ कॉमन आहे. मग अ मध्ये काय म्हटले? लॉंग टर्म रेपो ऑपरेशन. तर एलटीआरओ हे कोविड मध्ये आरबीआय ने होतं रेपो रेट ठरवण्यासाठी. आणि मग एलटीआरओ वर जोडून बघा ना लॉंग टर्म रेपो कशाचं? टार्गेटेड रेपो म्हणजे हे पण येईल त्याच्यासोबत. म्हणजे दोन्ही सिमिलर आहेत की नाही. त्यामुळे हे काय झाले? अनकन्व्हेन्शनल झाले. त्यामुळे अ आणि क त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं होतील. असं सुद्धा लॉजिकने विचार करायचा. इलिमिनेशन टेक्निक विचारात घ्या. ठीक आहे. 66 नंबरचा प्रश्न बघा आता. 66 मध्ये काय लिहिले? तर केंद्र सरकारने मूलभूत क्षेत्रामध्ये खासगी भागीदारी घेण्यासाठी कोणती पावले उचलली? कोणती पावले उचलली असणार? मूलभूत म्हणजे याच्यामध्ये मूलभूत क्षेत्रामध्ये किंवा जे बेसिक याचे आहेत आपले घटक, तर त्याच्यामध्ये काय पावले उचलली असेल? तर बघा सरकारी पायाभूत सुविधा वित्त कंपनी स्थापना केली. येस, ही कंपनीची गरज आहे ना, कारण आपण इन्व्हेस्टमेंट करायचं तर इन्व्हेस्टमेंटसाठी एखादी कंपनी लागेल. ठीक आहे. पायाभूत सुविधा आकारणाऱ्या खर्चावर कर सुटी द्यायला म्हणजे कर माफी दिली तर लोक इन्व्हेस्टमेंट करतील ना, त्यामुळे ते पण बरोबर आहे. नंतर काय? पायाभूत सुविधेच्या विकासासाठी स्थापन केलेल्या कंपनीच्या लाभांशावर कर सूट द्यायला लागली. सो कंपनीच्या लाभांशावर म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स जो काही गेन मिळाला तर त्याच्यावर सूट दिली तर निश्चितच फायदेशीर इन्व्हेस्टमेंट होईल. त्यामुळे तिन्ही घटक राबवले. त्यामुळे अ ब क बरोबर इथं आहे. यापैकी नाही हे कधीच नसतं. कधीच नसतं म्हणजे खूप रेअर केस मध्ये आपल्याकडे नाही उत्तर असतं. ठीक आहे. 66 नंबर प्रश्न झाला. नंतर आहे 67 नंबरचा प्रश्न. 67 मध्ये काय दिले बघा. आता आपल्याला ट्रेझरी बेस संदर्भात प्रश्न दिलेला आहे. तर ट्रेझरी बेसची पात्रता मुदत तुम्हाला माहिती पाहिजे. तर किती दिवसांचं असतं? 91 दिवसांचं असतं. 364 182 368 चा काही संबंध नाही. त्यामुळे ब यामध्ये येणार नाहीये. काही अ क ड पर्याय क्रमांक 1 येईल. अ क ड इथं येईल. नंतर काय म्हणजे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन संदर्भात एनआयपी खूप चर्चेमध्ये आहे ना, तुम्ही करून ठेवायचं आहे. तर एनआयपी संदर्भात आपल्याला विचार की एनआयपीचे मुख्य फायदे काय? 2020-25 या दरम्यान राबवले होते. तर याच्यामध्ये काय की इन्फ्रास्ट्रक्चरचे सगळे जे घटक आहेत, ऊर्जा असेल किंवा कृषी असेल, सिंचन असेल, यांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन ही एकत्रित डेव्हलप केली होते. तर त्याचे फायदे काय? जीडीपीत वाढ करणे, रोजगार निर्मिती, येस रोजगार निर्मिती त्यातून होणार आहे, पायाभूत सुविधांची निर्मिती होणार आहे. परंतु जीडीपीत वाढ करणे ऍक्च्युअली कसं की इनडायरेक्टली ते त्याचा रिलेशन करतो. आयोगाने इथं हे जीडीपीत वाढ करणे घेतलं नाही. त्यामुळे फक्त ब आणि क आहे. पर्याय क्रमांक 3. बऱ्याच लोकांना वैधपैकी सर्व वाटलं त्यामुळे फक्त ड केलं होतं मार्क, परंतु पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. फक्त ब आणि क यांचं उत्तर आहे. 68 नंबर प्रश्न बघा. नंतर पुढचा प्रश्न आहे 69 नंबरचा. 69 मध्ये काय दिलेले बघा. तर 69 मध्ये काय म्हटलं की औद्योगिक धोरण 1956 चे उद्दिष्ट काय होते? 1956 चा औद्योगिक धोरण असेल 1948 चा असेल तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर त्याच्यामध्ये काय औद्योगिक वृद्धी दर गतिमान करणे असणार आहे. अवजड उद्योगांचा विकास म्हणून दुसरी पंचवार्षिक योजना आठवा, त्याचं नावच काय आहे? जड उद्योग, त्याचं डेव्हलपमेंट. तर येस, त्याचा विकास करणे. खाजगी क्षेत्राचा विकास करणे होतं का?
अजिबात नाही. सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार करणे येस डेफिनेटली, कारण का मग सगळे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट होते ना, त्यामुळे खासगीला तुम्ही इलेव्हन केले की तुमचा क जाईल, क गेला की मग ऑप्शन काय येतो आपल्याकडे, मग अ ब ड, तर अ ब ड हा उत्तर आहे आपलं. तर लक्षात घ्यायचे असे उत्तर पण आपल्याला काढता येतात. पुढचा आहे 70 नंबरचा प्रश्न बघा. 70 नंबर मध्ये काय दिले तर बघा, बहुराष्ट्रीय कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची. आता मल्टीनॅशनल कंपन्या जेव्हा भारतात येतात तेव्हा गुंतवणूक आणतात, त्यांच्यासाठी नियमावली असते वेगवेगळी, तर मग त्याच्यासाठी कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री येस निश्चित त्यांच्यावर नियंत्रण ठेवते. आरबीआय इन्व्हेस्टमेंटसाठी नियंत्रण ठेवते. नंतर औद्योगिक विकास मंत्रालय त्याच्या क्लिअरन्ससाठी जे काही परवानगी असते त्यासाठी नियंत्रण ठेवते. आणि वित्त मंत्रालय अगेन फंडिंग संदर्भात त्यावर नियंत्रण ठेवते. त्यामुळे या सगळ्यांचं नियंत्रण कोणावर असतं तर बहुराष्ट्रीय कंपन्यांवर असतं. त्यामुळे ऑल ऑफ द अबव इट होते. हा प्रश्न रिपीट झालेला आहे, पीवायक्यू रिपीट झालेला आहे. त्यामुळे पीवायक्यू तुम्ही करायचे खूप महत्त्वाचे त्यामध्ये आहेत. नंतर पुढचा बघा प्रश्न आहे यामध्ये बघा 71 नंबर प्रश्न. तर हा उद्योग क्षेत्र संदर्भात आहे. तर आपल्याला लघु उद्योगाची 1966 मध्ये जी काही गुंतवणूक मर्यादा होती तर ती गुंतवणूक मर्यादेसंदर्भात आपल्याला प्रश्न विचारलाय. गुंतवणूक मर्यादा किती होती तर बघा 1966 आपल्याला माहिती असणं अपेक्षित नाहीये, परंतु जी गुंतवणूक मर्यादा करण्यात आली तर ती किती करण्यात आली होती तर त्याच्याबद्दल काही एवढा विचार नाही करत की 7.5 लाख एवढी होती. परंतु हा प्रश्न अगेन काय रॅन्डम आलेला, त्यामुळे रॅन्डम प्रश्नांचा जास्त विचार करणार. रॅन्डम प्रश्नांची संख्या मोजा, हार्डली 7-8 प्रश्नांची संख्या भरेल, त्यामुळे ते प्रश्न काय आपल्याला एवढी इफेक्ट करत नाही. पुढचा प्रश्न बघा, जोड्या जोडवा. जलविद्युत केंद्र तर राज्यांची एका साईडला दिली आणि जलविद्युत केंद्राची यादी दिली. तर मग आपल्या महाराष्ट्रामधला आपल्याला कोणता माहिती, आपला पवना आहे महाराष्ट्रामधला. मग ड चं 2 बघा, ड चं 2 ठिकाणी आहे. मग इथे आपल्याला त्या 2 पैकी एक तर 3 येईल किंवा 2 येईल. मग त्यामध्ये बघा तुम्हाला माहिती पाहिजे की कोटला, कोटला मध्ये आलं फिरोजशाह कोटला वगैरे तुम्हाला माहिती का. मग ते केरळ आसाम मध्ये येईल का पंजाब मध्ये येईल. मग क च 3 बघा, क च 3 कुठे इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 3च उत्तर येईल. सो असं इक्वेशन पण तुम्ही केलं तर निश्चितच तुम्हाला मार्क येणार आहेत. तर हा झाला 72 नंबरचा क्वेश्चन. 72 नंबर नंतर पुढचा आहे 73 नंबरचा क्वेश्चन. 73 मध्ये काय म्हटलंय की व्यवसाय सुलभतेवर आहे, म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस वर आहे. तर इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे काय, सिंपल साध्या भाषेत की आपल्याला बिझनेस इझिली करता आला पाहिजे. बिझनेसचे क्लिअरन्स असतील किंवा त्याच्या संदर्भात काही मान्यता असतील ओव्हरऑल, तर त्या आपल्याला इझिली करता पाहिजे. म्हणजे व्हॉट डज मीन बाय इज ऑफ डुईंग बिझनेस. मग काय असणार आहे, असंच असलेल्या नियमाला सरळ व सुसूत्रित करणे येस असणार आहे. ते माहिती तंत्राचा वापर करून कार्यक्षमपणे परिणामकारक करणे येस असणार आहे. नंतर काय, व्यवसाय नफाभिमुख होणे, व्यवसायातून नफा मिळालाच पाहिजे ना, त्यामुळे ते गरजेचं आहे. नंतर काय, व्यवसाय समाज कल्याण विमुख करणे. मग काय येईल याच्यामध्ये, अ क क ड ब अ ब आणि ब. मग नक्की काय आपल्याला सगळं बरोबर वाटते. सगळ्यात महत्त्वाचं काय, नियम सरळ सुसूत्रित करणे. मग काय, रूल सिंपल अँड रॅशनल केले. म्हणजे अ येईल. अ आणि ऑप्शन काय होता, हा 2 नंबर गेला, 3 नंबर गेला. मग अ ब येईल किंवा अ क येईल. मग त्याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून शासनाला कार्यक्षमपणे करणे. त्यामुळे ब मोस्ट प्रोबेबल वाटतं क पेक्षा. त्यामुळे ब आलं तर अ ब आपल्याला मोस्ट प्रोबेबल म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला जाता येतं. कारण व्यवसाय नफाभिमुख बनवणं तो नंतरचा भाग आहे, त्यातून नफा मिळव की नाही, तर व्यवसाय सुरू करायसाठी आपल्याला प्रायोरिटी देणं ते गरजेचं आहे. त्यामुळे अ आणि ब येईल 73चं अ आणि ब. नंतर पुढचा आहे बघा याच्यामध्ये 74 नंबरचा प्रश्न बघा. 74 नंबरचा प्रश्न तर हा आरबीआयच्या संदर्भातला आहे. तर त्यामध्ये बघा आरबीआयने एक इनिशिएटिव्ह सुरू केलं होतं. तर काय आहे तर आरबीआयने एक ई कुबेर प्रणाली सुरू केली होती. स्वीप इन आणि स्वीप आउट ही सुविधा सुरू केली होती. तर ती कधी सुरू केली होती तर एक लक्षात घ्या, आरबीआयचं जे फायनान्शियल इयर होतं आधी कधी होते 1 जुलै ते 30 जून इथपर्यंत होतं. परंतु ते चेंज झालेलं आहे. तर कधीपासून झालं ते 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत झालेलं आहे. पण मग आपल्याला कधी विचारलेले ऑप्शन मध्ये तुम्हाला 20 वगैरे दिसते, तर ती आधीच्या नुसार आहे. आपल्याला ऑप्शन पर्यंत कसं जाता येईल, 1 एप्रिल येईल का त्यावेळेस नाही ना, 2 ऑक्टोबर नाही. आपल्याला प्रायोरिटी द्यायचं तर 1 जुलै आपण लक्षात ठेवू शकतो आरबीआयचं फायनान्शियल इयर तेव्हा सुरू होत होतं. मग त्यावेळेस प्रश्न परंतु आता फायनान्शियल इयर बदललेला आहे. पर्याय क्रमांक 4 इथं उत्तर येईल. नंतर पुढचा काय प्रश्न आहे, डॅश यांच्या जयंतीच्या दिवशी ऑक्टोबर 11, 2014 मध्ये संसद आदर्श ग्राम योजना सुरू केली. कोणाच्या जयंती दिवशी तर जयप्रकाश नारायण, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंती दिवशी ही योजना सुरू केलेली आहे. 75 नंबर नंतर पुढचा प्रश्न आहे 76 नंबरचा. 76 नंबर मध्ये काय दिलेले तर जीएसटी संदर्भात प्रश्न आहे. आणि जीएसटी संदर्भात बघितलं तर जीएसटी लागू झाला 1 जुलै 17 पासून जीएसटी लागू झाला. येस अ बरोबर आहे.
राज्य सरकारी एसजीएसटी गोळा करतात. एसजीएसटी म्हणजे काय तर स्टेट जीएसटी आला का स्टेट जीएसटी यस तर तो गोळा करतात म्हणजे अ बरोबर आहे. अ बरोबर म्हणलं तर काही त्याच्यामध्ये डायरेक्टली आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. तर पर्याय क्रमांक 4 इथे उत्तर येईल. तर सीजीएसटी कोण गोळा करतं तर सेंट्रल जीएसटी केंद्र सरकार आणि आयजीएसटी राज्य सरकारी गोळा करतात. आणि तसंच केंद्र सरकार आयजीएसटी म्हणजे काय इंटिग्रेटेड जो जीएसटी तर तो राज्य सरकार गोळा करत नाही केंद्र सरकार करत. त्यामुळे इथे ड चुकीचा आहे. स्टेट फॉरवर्ड प्रश्न आहे. अ ब क बरोबर आहे त्याच्यामध्ये. पुढचा 77 नंबरचा प्रश्न बघा. 77 मध्ये काय दिले तर बँकांचं जे काय विलीनीकरण केलं होतं. विलीनीकरणच्या संदर्भात हा करंटच्या बेसचा क्वेश्चन होता आणि करंटच्या बेसचा क्वेश्चन बघितला तर तो करंटच्या बेसचा क्वेश्चन आपल्याला खूप वेळा आपण चर्चेत घेतलेला होता. तर बँक विलीनीकरण तर हस्तांतरण बँक आणि हस्तांतरण बँक म्हणजे कुठल्या बँकेत कुठली बँक गेलेली म्हणजे कुठल्या बँकेमध्ये कुठली बँक गेलेली आहे किंवा ऍड झालेली आहे. तर मग तुम्हाला माहिती पाहिजे की अलाहाबाद बँक कशामध्ये ऍड झाली इंडियन बँकेमध्ये झाली. नंतर काय ओरिएंटल बँक ओबीसी बँक पंजाब नॅशनल बँकेमध्ये कॉर्पोरेशन बँक कशामध्ये ऍड झाली तर ती युनियन बँकेमध्ये झालेली आहे. तर हे आधी तुम्हाला माहिती पाहिजे. तर सरकारचं पर्याय क्रमांक 3 इथे उत्तर आहे. नंतर पुढचा प्रश्न होता बघा 78 नंबरचा. 78 नंबरचा श्रमिक ट्रेन कोविड मध्ये सुरू केली होती. तर श्रमिक ट्रेन कधी सुरू केली आपल्याला ते विचारलेलं आहे. तर भारतीय रेल्वेने श्रमिक ट्रेन सुरू केली आणि कधीपासून केली तर ती कधी केली 1 एप्रिल येतात नाही. मग 1 मे कोणता दिवस असतो कामगार दिन असतो का तर कामगार दिन दिवशी सुरू केलेली आहे श्रमिक ट्रेन. नावावरून लक्षात ठेवायचं ना तर ते जर तुमच्या लक्षात आलं तर इथे लक्षात येतं. ठीक आहे. नंतर पुढचा आहे बघा बघा तर डायरेक्ट टॅक्स कोड हा 2012 ला होता. तर टॅक्स संदर्भातला एक संहिता आहे डायरेक्ट टॅक्स संहिता म्हणजे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तरतूद दिली आहे की नक्की काय योग्य आहे वगैरे. तर शैक्षणिक कर्जावरील करातील सूट आणि तशीच चालू ठेवली होती. यस ठेवली होती. त्याच्यामध्ये काय तर रजा प्रवास भत्त्यावरची करातील सूट ती तशीच चालू नव्हती ठेवलेली आणि काय शैक्षणिक कर आहे असं चालू ठेवलं किंवा अधिभार जो आहे तर तो सुद्धा नव्हता. त्यामुळे फक्त अयोग्य येईल. तर याच्या संदर्भात ऍक्च्युअली काय तर संहिता लागू झालेली की नाही ती लागू झालेली नाहीये परंतु त्याच्यामध्ये त्या आपल्याला संहितेबद्दल प्रश्न विचारलेला आहे. पुढचा 80 नंबरचा जर प्रश्न बघितला तर 80 नंबर मध्ये काय दिले पंचायत संचार सेवा योजनेचे फायदे कोणते. नावातच पंचायत दिले त्यामुळे आपल्याला अगेन क्ल्यू मिळतात. काय क्ल्यू मिळतात तर पंचायत म्हणलं की काय आलं की शहरी भाग इथे येणार नाही. नंतर काय शहरी भाग हा ऑप्शन येणार नाही. त्यामुळे क आणि ड गेले क आणि ड गेले ऑप्शन आपल्याला फक्त अ आणि ब उत्तरापर्यंत जाता येतं. फक्त अ आणि ब आपल्याला लगेच उत्तर आले तर असे प्रश्न एलिमिनेशन करता आले पाहिजे. आपला 81 नंबरचा क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचा आहे. 81 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिले जुलै 19 ते ऑक्टोबर 20 मध्ये 20 सागरमाला प्रकल्प पूर्ण झाले. सागरमाला प्रोजेक्ट तुम्हाला माहिती पाहिजे सागरमाला जे इनिशिएटिव्ह घेतलेले तर ते बंदर डेव्हलपमेंटसाठी म्हणजे पोर्ट डेव्हलपमेंटसाठी प्रामुख्याने आहे. तर त्याच्यामध्ये कशाचा समावेश आहे तर 20 जे आहे तर ते 20 ची तुम्हाला ऍडिशन पण करायचे आहे. तर प्रामुख्याने पोर्ट मॉडर्नायझेशन प्रामुख्याने सागरमाला याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे ब तर आपल्याला आलंच पाहिजे. ब कुठे कुठे नाहीये तर हा ऑप्शन गेला. त्यामध्ये काय तर बंदर जोडणी प्रकल्प ते सुद्धा त्याच्यामध्ये येते. किनारी समुदाय विकास प्रकल्प म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट आहे किनाऱ्याच्या आसपासच्या लोकांचं डेव्हलपमेंट तर ते सुद्धा त्याच्यामध्ये येतं. त्यामुळे ब कड इथे आपलं उत्तर येईल. बंदराचं औद्योगिकीकरण त्यामुळे प्रामुख्याने प्रकल्पांची ऍडिशन होत नाहीये. नंतर बघा 82 नंबरचा प्रश्न काय तर 82 नंबर प्रश्नामध्ये काय दिले तर बघा इंडस्ट्रीच्या संदर्भात आपल्याला योग्य काय विचारलं हा प्रश्न डायरेक्टली इकॉनॉमिक्स सर्वे मधून आलेला आहे. तर 21 पर्यंत म्हणजे 31 डिसेंबर 21 पर्यंत महाराष्ट्रामध्ये किती एमआयडीसी होत्या मग 289 यस हे बरोबर आहे. नंतर काय 289 पैकी 253 मोठे औद्योगिक क्षेत्र होते काय यस होते. परंतु या 289 पैकी 24 लहान आणि 21 ग्रोथ सेंटर हे होते का तर याच्यामध्ये आयोगाने थोडंसं फसवलेले तर त्याच्यामध्ये एक आकडा इकडे तिकडे केलेला आहे. त्यामुळे इथं काय तर क चुकीचं येईल. मग क चुकीचं आलं तर काय इथं आपला पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. 82 चा पर्याय क्रमांक 2 आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. तर असे प्रश्न लक्षात घ्यायचे की नक्की आयोगाला काय अपेक्षित किंवा आयोग आपल्याला काय विचारत असते. तर ठीक आहे पुढचा प्रश्न बघा. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हणजे 83 नंबरचा प्रश्न आहे. तर त्यामध्ये बघा तर इलेक्ट्रिक व्हेकल अगेन हा इकॉनॉमिक सर्वे मधला प्रश्न आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये महाराष्ट्रात इलेक्ट्रिक व्हेकल प्रोत्साहन धोरण जाहीर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेकल प्रोत्साहन धोरण 2018 अंतर्गत 7 इलेक्ट्रिक वाहन उत्पादन घटक आणि 1 बॅटरी उत्पादन घटक हे एवढा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. तर इथे 7 नाहीये तर तिथे 5 इलेक्ट्रिक वाहन उत्पादन घटक आहेत.
परंतु काय झाले म्हणजे इथं फक्त अ बरोबर यायला पाहिजे, म्हणजे फक्त इथं अयोग्य विचारलेलं आहे, फक्त ब चुकीचं यायला पाहिजे, परंतु हा प्रश्न काय झालाय रद्द झालेला आहे. का झालेला आहे रद्द? ऑप्शन चेक करा, आपल्याला अयोग्य विचारले आणि एक नंबर मध्ये अयोग्य म्हटलंय, इंग्लिश मध्ये अकरेक्ट म्हटलेलं आहे, म्हणजे उलट झालं नाही, इथं अयोग्य इथं करेक्ट विचारलेलं आहे म्हणजे दिलेलं आहे आणि इथं अयोग्य परत इथं अगेन ब करेक्ट दिले, त्यामुळे अयोगाची इथं चूक झालेली, त्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला आहे. तो प्रश्न रद्द का होतो हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, आपले बघा व्यापार शिल्पी संदर्भात प्रश्न आलेला आहे की आपली व्यापार सकारात्मकता कधी होती 1949 ते 1920 पर्यंत. मग आपल्याला सर्वांना माहिती 72-73 आपली व्यापार शिल्लक होती आणि 76-77 मध्ये सुद्धा आपला काय होता तर तो फॉरेन एक्सचेंज आहे किंवा फॉरेन रिझर्व्ह आहे तर तो पॉझिटिव्ह मध्ये होता. म्हणजे 2 वर्ष, त्यामुळे अ आणि ड इथं उत्तर आपलं येईल 84 नंबर. नंतर पुढचा 85 नंबर क्वेश्चन बघा. 85 नंबर मध्ये काय म्हणजे की एफडीआय संदर्भात राज्यांचा क्रम विचारलाय आणि क्रम आपला विचारला जातो वारंवार, त्यामुळे हे करूनच ठेवायचं आहे. तर 20-21 अगेन हा काय इकॉनॉमिक सर्वेचा प्रश्न आहे, त्यामुळे सर्वे व्यवस्थित करून घ्यायचा आहे, सर्वे व्यवस्थित वाचायचा आहे. तर बघा थेट विदेशी गुंतवणुकी संदर्भात चढत्या क्रमाने मांडणी राज्यांची करायची. तो सर्वाधिक कोणाची गुंतवणूक झाली? गुजरातमध्ये झाली, नंतर महाराष्ट्रामध्ये झाली. त्यामुळे चढत्या क्रमाने म्हणजे काय आपल्याला लो कडून टॉप कडे जायचं आहे, त्यामुळे गुजरात शेवटी येणार आहे. गुजरात शेवटी कुठे ऑप्शन मध्ये क, तर क शेवटी कुठे इथेच आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं, डायरेक्टली आपल्या उत्तरापर्यंत पोहोचता येतं. पुढचा 86 नंबरचा क्वेश्चन बघा काय म्हणजे एफआरबीएम ऍक्ट. एफआरबीएम ऍक्ट कधीचा आहे? 2003 चा आहे. तर त्याच्या संदर्भातली एक रिव्ह्यू कमिटी स्थापन केली. त्या रिव्ह्यू कमिटी मध्ये एफआरबीएम संदर्भात बघितलं तर केळकर समिती, केळकर समिती सगळ्यात महत्त्वाची. नंतर कुठली समिती? एनके सिंग समिती 2016 ची महत्त्वाची. एनके सिंग समितीने मग एफआरबीएम ऍक्ट रद्द करून त्या जागी दुसरा ऍक्ट सजेस्ट केला होता, हे लक्षात ठेवायचं आहे. तर हा झाला 86 नंबर प्रश्न. पुढचा 87 नंबर प्रश्न बघा, ठेव विमा याच्या संदर्भातला प्रश्न आहे, तो कोड संदर्भातला, तर ऍक्ट संदर्भातला प्रश्न आहे. तर बघा ठेव विमा आणि पत हमी महामंडळ आहे, तर आपण जे ठेवी ठेवतो किंवा त्याच्या संदर्भात जे ठेवी आहेत बँकेमध्ये, तर त्या संदर्भातला ऍक्ट आहे 2021 चा. तर याच्यामध्ये काय म्हणते, ठेवी विमा आपला सर्व विमाधारक आणि तसंच विमाधारक नसलेल्या बँकांसाठी अनिवार्य आहे का? तर सर्वांसाठी अनिवार्य नाही. त्यामुळे अचूक आहे. ठेव विमा आपल्या ठेवीदारांकडून वसूल केला जात नाही. कोणाकडून वसूल केला जातो? तो बँकेकडून वसूल केला जातो. म्हणजे आपण पैसे बँकेत ठेवायचे, बँक त्याच्याबद्दलचा हप्ता भरेल आणि काय ठेव विमा बँक हप्त्याद्वारे भरला जातो, म्हणजे हप्ता बँकेद्वारे भरला जातो. यस योग्य काय विचारले, त्यामुळे ब आणि क चे योग्य इथं येईल. 88 नंबरचा प्रश्न बघा काय 88 मध्ये काय लिहिलंय की केंद्रीय कराची राज्यामध्ये करावी लागणारी जी विभागणी तर ती कुठल्या घटकावर आधारित आहे? कोण करतं? फायनान्स कमिशन. फायनान्स कमिशनच्या रिकमेंडेशनवर आपल्याला केंद्रीय कराची विभागणी राज्यामध्ये करता येते. तर ती कशावर करता येते? तर राज्याची लोकसंख्या विचारात घेऊन, यस राज्याचं क्षेत्रफळ विचारात घेऊन आणि राज्याचा कर उत्पन्नामध्ये सहभाग किती तर ते विचारात घेऊन, यस नक्की. शैक्षणिक सुविधा काही संबंध नाहीये, रोजगार संधी संबंध नाहीये, त्यामुळे फक्त अ आणि ब इथं उत्तर येईल. तर एवढं सोपं म्हणजे फायनान्स कमिशनचे जे काही क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरियावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न काय बघा, आपल्याला एफडीआयच्या संदर्भात आहे की एफडीआय ने कुठे किती परमिशन दिली, तर हा करंट बेसचा प्रश्न आहे. तर भारत सरकारकडून 100% एफडीआय परवानगी कुठे दिली, तर विमानतळामध्ये ग्रीनफील्ड असेल किंवा कुरिअर सेवामध्ये दिलेली, पर्यटनामध्ये दिलेली, तेल शुद्धीकरणामध्ये पण दिलेली, त्यामुळे सर्वांमध्ये दिलेली आहे. सो काही लिमिटेड क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये दिली नाही, जसं की अणुऊर्जा वगैरे असेल किंवा मग रेल्वे ऑपरेशन वगैरे असेल, तर त्याच्यामध्ये 100% परमिशन दिलेली नाही. नंतर 89 नंतर 90 नंबरचा प्रश्न बघा. 90 नंबरचा प्रश्नामध्ये काय म्हणले, 10 ऑगस्ट 2021 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 म्हणजे दुसरा टप्पा घोषित केलाय का? यस केलेला आहे. उज्ज्वला 1 कधी सुरू केली? उज्ज्वला 1 मध्ये काय होतं आधी की 5 कोटी एलपीजी द्यायची, त्याच्यामध्ये परत 3 कोटी एलपीजी ऍड केली, म्हणजे टोटल 8 कोटी एलपीजी वितरण केलं गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये दुसरा टप्पा सुरू केला 10 ऑगस्ट 21 ला, आणि दुसरा टप्पा कोणासाठी सुरू केलाय? जे स्थलांतरित मजूर आहेत किंवा जे पहिल्या टप्प्यामध्ये कव्हर झाले तर त्यांच्यासाठी सुरू केलेला आहे. आणि त्यांच्यासाठी काय केलंय, तर दुसरा वाक्य वाचा, ठेव मुक्त एलपीजी जोडणी सोबत लाभार्थ्यांना पहिले 3 महिने सिलेंडर आणि गॅस शेगडी मोफत. तर हे चुकीचं आहे. पहिले 3 महिने तर पहिला एक सिलेंडर आणि प्लस काय आहे तर गॅस शेगडी मोफत दिली जाते, त्यामुळे पहिले 3 महिने वर याच्यामध्ये काही नाही, त्यामुळे ब विधान चुकीचं, त्यामुळे फक्त अयोग्य आहे. आपल्याला योग्य विचारले आहे, त्यामुळे इथं मार्क करायचं पर्याय क्रमांक 1 नंबरचं. नंतर पुढचा प्रश्न आहे 91 नंबरचा. 91 नंबर मध्ये काय दिलेलं आहे, तर प्रश्न बघा कशावरती आलेला आहे हा, तर मुलांच्या
मुलांच्या वाढीवरती किंवा न्यूट्रिशनल स्टेटस वरती प्रश्न आहे. तर फिजिकल न्यूट्रिशन खालील कोणते शारीरिक वाढीचे मानक निर्देशक नाही किंवा आपल्याला हंगर इंडेक्स आहे, जो ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, तर त्याचे जे पॅरामीटर्स किंवा डायमेन्शन आहेत तर त्यावर प्रश्न आहे. मग अशक्तपणा, एनिमिया, स्टंटिंग, वेस्टिंग आणि अंडरवेट, तर एनिमिया त्याच्यामध्ये येत नाही. त्यामुळे इथे आपलं काय तर कोणतं मानक निर्देशांक नाही म्हटलेलं आहे की ज्याचा आपल्याला त्याच्यामध्ये वापर करता येतो, तर एनिमिया त्याच्यामध्ये येत नाही. तर उंचीनुसार वयानुसार उंची किंवा उंचीनुसार वजन आणि वजनानुसार वयानुसार वजन, तर हे सगळे घटक विचारात घेतले जातात. 92 नंबरचा प्रश्न बघा काय म्हणतंय, जर शासनाने शेतकऱ्यांना रोख मदत केली तर WTO निकषानुसार ते कुठल्यामध्ये समाविष्ट होते. तर बघा शासन मदत करते आणि रोख मध्ये करते, तर ती रोख मध्ये मदत कशामध्ये समावेश होते, तर प्रामुख्याने निळी पेटी, ब्ल्यू बॉक्स सबसिडी काय, तर शासन जे देतं तर त्यामध्ये आहे. तर व्हाईट बॉक्स सबसिडी तर येतच नाही का, आणि त्याच्यामध्ये ग्रीन बॉक्स सबसिडी याच्यामध्ये ते ग्रीन बॉक्स सबसिडी कशासाठी, तर रिसर्च वगैरे असेल किंवा पेस्टिसाइड वगैरे असेल की ज्या ग्रीन बॉक्स सबसिडी दिल्या तरी काही फरक पडत नाही, त्यामुळे ग्रीन बॉक्स येणार नाही आणि रेड बॉक्स सबसिडी त्याच्यामध्ये नसतातच. तर हे लक्षात घ्यायचंय. त्यामुळे कुठल्या सबसिडी असतात WTOच्या अंतर्गत, ग्रीन बॉक्स असतात, ब्ल्यू बॉक्स असतात आणि अंबर बॉक्स असतात. त्यामुळे व्हाईट आणि रेड जर एलिमेंट झाले आणि ग्रीन बॉक्सचं काय, तर त्याच्यामध्ये पैसे दिले जात नाहीये त्यामुळे. ठीक आहे. तर 93 नंबरचा प्रश्न बघा पुढचा काय, इथं पर्याय क्रमांक काय, 92 मध्ये पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. 92 मध्ये पर्याय क्रमांक 1 आहे तसं. ठीक आहे. नंतर पुढचा बघा 93 नंबरचा प्रश्न, त्यामध्ये काय म्हटले, भारतात कृषी यांत्रिकीकरणाच्या सर्वसमावेशक वाढीला चालना देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबवण्यात आले होते. बघा सबमिशन ऑन ऍग्रीकल्चर मेकॅनायझेशन ऑलरेडी प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे. तर कधी सुरू केले, 14-15 मध्ये केलेलं आहे. येस बरोबर आहे. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत कृषी यंत्र सामुग्रीचे प्रशिक्षण प्रात्यक्षिक हे सुद्धा दिलं जातं, त्यामुळे त्याला मदत दिली जाते राज्य सरकारना. येस दोन्ही विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 इथं काय काय अ आणि ब योग्य आहे याच्यामध्ये. नंतर 93 नंतर पुढचा 94 नंबरचा प्रश्न बघा. 94 मध्ये काय म्हणते, तर आता बघा 2.11 जर तुम्ही सिलेबसचा पॉइंट बघितला तर त्याच्यामध्ये क्लिअरली सिलेबस मध्ये मेन्शन आहे की ऑइल फॉर फूड प्रोग्राम हा क्लिअरली सिलेबस मध्ये मेन्शन आहे. तर त्याचा तो कशामुळे घडला, त्यासाठी हा कारण कशामुळे, तर बघा इराकमध्ये सद्दाम हुसेन हा जो हुकुमशाह होता, तर त्या तिथं अंतर्गत खूप सारे युद्ध पेटलं होतं आणि त्यामुळे UN ने त्यावर सँक्शन टाकले होते. UN ने सँक्शन टाकले आणि मग तिथल्या लोकांचे उपासमार वगैरे होणे, मग त्याच्यामध्ये तेलाच्या बदल्यात अन्न हा प्रोग्राम सुरू केला होता. त्यामुळे UN चे सँक्शन इतर महत्त्वाचं आहे. तर दुष्काळ वगैरे काही संबंध नाही, डॉलरचं संकट सुद्धा काही संबंध त्यामध्ये येत नाही. ठीक आहे. 95 नंबरचा प्रश्न बघा पुढचा. तर त्यामध्ये काय लिहिले की अलीकडेच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने काय सुरू केले की तरुण व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे. इंटर्नशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे आणि या प्रोग्रामचं नाव आहे बघा, कृषी शेतकरी कल्याण मंत्रालय तर कुठला आहे, तर तो सहकार मित्र नावाने सुरू केलेला प्रोग्राम आहे. करंटचा मुद्दा आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न काय 96 नंबरचा, खालीलपैकी कोणत्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये परसबाग लागवड प्रोत्साहन योजना राबवण्यात येते. सगळ्यात महत्त्वाचं केवळ इथे काय, आदिवासी जिल्हा. आदिवासी जिल्हा कोणता आहे, पुणे जिल्ह्यात आदिवासी आहे का, येस. जुन्नर तालुका बघा. सांगली जिल्ह्यामध्ये आदिवासींचा काही संबंध आहे का, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, अमरावती आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व येणार नाही आणि सांगली एलिमेंट केलं की तर ते ब गेलं तर ब गेला. पर्याय क्रमांक 3 अ ड. एवढं सोपं आहे. बऱ्याच लोकांनी फ्लो मध्ये डायरेक्टली 4 मार्क करून दिलं तर फॉलो केलं, त्यामुळे सांगली जिल्हा यामध्ये येणार नाही. नंतर बघा काय म्हटलंय, आता हा प्रश्न थोडासा आउट ऑफ बॉक्स होता. राष्ट्रीय अनुसूचित कायदा 2013 आहे, तर त्याच्या कलम 30 मध्ये काय दिले असं विचारलं. सो अशा वेळेस काय करतात, आपल्याला माहिती नसेल बिंदास जे काही मोठं स्टेटमेंट, लेंदी स्टेटमेंट त्याला मार्क करायचं, कारण का आपल्याकडून अपेक्षित नाहीये की हा कायदा पूर्णपणे वाचणं, कारण का सिलेबस मध्ये याला मेन्शन नाहीये. अन्न सुरक्षा कायदा आपल्याला फक्त तो जनरल आहे की म्हणजे त्याच्यामध्ये बेसिक तरतुदी काय, परंतु ओव्हरऑल कायदे कलमाविषयी किंवा कलमानुसार आपल्याला वाचणं अपेक्षित नाहीये. त्यामुळे इथे काय दुर्गम डोंगराळ आणि आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांसाठी अन्न सुरक्षा हे कलम 30 मध्ये त्याच्या मेन्शन केलेलं आहे. पुढचा आहे 98 नंबरचा क्वेश्चन बघा. हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे, असे प्रश्न रिपीट होतात. तर काय, तर दशलक्ष विहिरी योजना जी आहे तर 1999 मध्ये कशामध्ये ऍड केली, तर सुवर्ण जयंती ग्राम सरोवर योजना, याच्यामध्ये 6 योजना ऍड केल्या. ट्रायसेम असेल किंवा डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड असेल किंवा मग IRDP असेल, ह्या सगळ्या योजना सुवर्ण जयंती ग्राम सरोवर योजनेमध्ये ऍड केलेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं आहे 98. नंतर पुढचा आहे 99 बघा. 99 मध्ये काय म्हणले, खालीलपैकी कोणता शासनाच्या सर्व समावेशक मार्गदर्शकानुसार प्राधान्य रेशन कार्डचा पात्रता निकष नाही किंवा काय प्रायोरिटी रेशन कार्ड मध्ये कोणता निकष नाही किंवा कोणाचा त्यामध्ये समावेश होत नाही, एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर बघा ट्रान्सजेंडर व्यक्तींचा समावेश होतो,
आदिम आदिवासी गटातील सर्व घरे त्यांचाही समावेश होतो. ज्याच्याकडे कोणतीही जमीन नाही असे शेतमजूर यांचा समावेश होत नाही आणि निराधार असलेल्या कुटुंबाचा समावेश होतो. तर शेतमजुरांचा त्यामध्ये समावेश होत नाही. तर हा निकष त्यामध्ये नाहीये. अगेन हा प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड किंवा थोडा डीप लेवलचा प्रश्न आहे. 100 नंबरचा प्रश्न बघा. 100 नंबर प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की हा अगेन इकॉनॉमिक सर्वे मधला डिटेल प्रश्न आहे. तर 2021 अखेर भारतात 387 कृषी उत्पन्न बाजार समिती आणि 723 कृषी उत्पन्न बाजार उपबाजार समिती होत्या का? आणि नंतर काय म्हणजे जानेवारी 2022 पर्यंत 1400 थेट परवाने दिले होते. तर बघा प्रश्न हा रद्द झाला. प्रश्न रद्द होण्याचं कारण पण काय? तर बघा ऑप्शन कसे दिले, ऑप्शन कसे दिले म्हणजे इथं हा जो ऑप्शन दिलेला आहे म्हणजे तर तिथे जानेवारी 2022 म्हटलेले आणि इथं काय दिलेले तर जानेवारी 2020 दिलेले. तर त्यामुळे काय तर हे चुकीचं आहे म्हणजे ते वेगवेगळं आहे की कोणतं करेक्ट व्हायचं. त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. 100 काय म्हटले तर अन्न सुरक्षेची प्रथम जाणीव केव्हा झाली? तर बघा फूड अँड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशनची जी परिषद भरली होती, पहिली परिषद कधी भरली होती? 1974 ला. तेव्हाच जाणीव झाली होती की त्या परिषदेमध्ये की अन्न सुरक्षा आपल्याला करणं गरजेचं आहे. सो त्यासाठी महत्वाचं आहे 1974 ची परिषद आहे महत्वाची. 101 नंबर नंतर पुढचा प्रश्न आहे 102 नंबरचा प्रश्न बघा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पीक विकास योजना आहे म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान बघा आणि ऍक्ट हे दोन वेगळ्या गोष्टी. तर सुरक्षा अभियान जे होतं फूड सिक्युरिटी मिशन तर काय अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी सुरू केलं होतं 7-8 मध्ये. तर त्यामध्ये प्रामुख्याने कधी सुरू केलं होतं तर ते ऑगस्ट 7 मध्ये नव्हतं केलं, कधी ऑक्टोबर 7 मध्ये केले होते. तर साधारणतः ऑगस्ट महिना नव्हतं त्याच्यामध्ये, ऑगस्ट नाही त्यामुळे ब चुकीचं येतं. मग ब चुकीचं म्हणलं की चारही ऑप्शन जातात. त्यामुळे चारही ऑप्शन घेतलं हा प्रश्न रद्द होतो कारण का आपल्याला उत्तरच काढता येत नाही. त्याच्यामध्ये मग बघा मातीचं आरोग्य पुनर्संचयित करणं यस ते होत. त्याच्यामध्ये पीक विकास योजना होतं त्यामुळे अ आणि क तर बरोबर यायलाच पाहिजे होतं. त्यामुळे फक्त ब चुकीचं यायला पाहिजे होतं. त्यामुळे हा प्रश्न रद्द झाला. तसा आपल्याकडे ऑप्शन नाहीये. 102 नंतर पुढचा प्रश्न आहे बघा 103 नंबरचा. 103 नंबर प्रश्नामध्ये काय दिलेले अगेन हा इकॉनॉमिक सर्वे मध्ये ऍज इट इज प्रश्न होता. तर काय म्हणले 2018-19 केंद्रीय अर्थसंकल्पात ऑपरेशन ग्रीन्स आपण ऑलरेडी बघितलंय. तर ती सुरू केली का? यस केलेले. नंतर काय म्हणले 11/6/2020 पासून ऑपरेशन ग्रीनचं कशामध्ये रूपांतर करण्यात आले? टॉप पासून टोटल पर्यंत आपण ऑलरेडी डिस्कस केले. टॉप टू टोटल याचं रूपांतर केलेले आणि त्याच्यामध्ये काय तर 61 अधिसूचित फळे भाज्यापर्यंत वाढत आले. तर 61 नाही येते म्हणजे आयओने खूप मायनस लेवलला बसले तर ते 41 होतं 41 होतं. त्यामुळे ब चुकीचं आहे फक्त अ बरोबर. त्यामुळे ओनली बघा पर्याय क्रमांक 3 ओनली ए करेक्ट. आपण घाईमध्ये स्पीड मध्ये काय करतो पर्याय क्रमांक 1 लाच मार्क करतो पण पर्याय क्रमांक 1 मध्ये फक्त ब बरोबर दिलंय म्हणजे आयोग आपल्या मानसिकतेसोबत खेळत असते. त्यामुळे आपले इथं क्लिअरली बघायचे पर्याय क्रमांक 3 इथं फक्त अ बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 104 नंबरचा. 104 मध्ये काय दिलं की कोविडच्या दरम्यान काय केले? कोविडच्या दरम्यान केंद्रीय मंत्रालयाने आरोग्य सेवा क्षेत्राला महत्त्वपूर्ण वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी कोणत्या सरकारी संस्थेची मदत घेतली? कोणत्या सरकारी संस्था? मग सिलेबस तुम्हाला माहिती पाहिजे. सिलेबस मध्ये दोनच संस्था आपल्याकडे आहेत प्रामुख्याने बघितलं तर दोन संस्था एनसीडीसी आणि नाफेड. मग एनसीडीसी नाफेड पैकीच उत्तर आहे ज्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि 4 तर एलिमेंट झाले. मग तुम्ही एकतर नाफेड मार्क करा किंवा एनसीडीसी परंतु मग इथं एनसीडीसी आहे. तर काही नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर यांची मदत केली होती कोविड मध्ये. तर जे काय आरोग्य पुरवठा करण्यासाठी किंवा वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी प्रामुख्याने. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे या पेपर मधला आपल्या डिस्कशन मधला तर तो प्रश्न क्रमांक 105 नंबरचा. 105 नंबरचा प्रश्न काय आहे? मिड डे मील स्कीम मध्यान्ह भोजन योजना 1997 सुरू केली का? 15 ऑगस्ट. कधी सुरू केली? 1995 ला सुरू केलेली आहे. तर मिड डे मील त्यामुळे अचुकीचे आहे. पुढे काय ऑक्टोबर 7 मध्ये ही योजना उच्च प्राथमिक पद्धती म्हणजे इयत्ता 6वी ते 8वीच्या मुलांना समाविष्ट करण्यात आली का? येस आलेली. त्यामुळे फक्त ब बरोबर फक्त ब योग्य. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 105 पर्याय क्रमांक 2. सो अशा तऱ्हेने आपण 2020 21 22 पर्यंत प्रश्नांचं डिस्कशन बघितलेलं आहे. सो आय होप हे तुम्हाला उपयुक्त ठरेल तुमच्या पुढच्या एक्झामसाठी. तुम्हाला पुढील एक्झामसाठी ऑल द बेस्ट. आपण थांबूया. धन्यवाद.